होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, फळावगेचे तेने. अभिमान नुरे कोडावगेची पुरे. काय करावे साधने, फळावगेचे तेने. तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. काय करावी साधने, फळावगेची तेने. विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, फळावघेचे तेने. आजच्या शिवेचं निमित्त सगळ्यांना माहिती आहे. पांडुरंगाला प्रिय असणारी तुळशी माळा ही धारण करणे, व्रत धारण करणे हे भाग्यानं घडलेलं आहे महाराज. आणि असा अनंत जन्माची निष्काम पुण्याई ज्यावेळी उदयाला येते त्यावेळी गळ्यात माळ येते. विष्णू परमात्म्याचं पवित्र असं अलंकृत असलेलं ते काय आहे, लेणं आहे. परमात्म्याला आवडणारी माळ आहे तुळशी माळा. आणि ती धारण केलेली आहे ब्रह्मनिष्ठ अशा काकांच्याकडून एक झालेली आहे. आणि तीर्थक्षेत्रावरून पंढरीच्या महात्म्याकडूनही धारण केलेली आहे. भाग्य आहे, पर्वकाळ आहे आजच्या निमित्तानं महाराज. त्या निमित्तानं हा उत्सव आहे. आणि मग पंढरी पाहायचीच आहे तर मग अशी तशी न पाहता वारकरी होऊन पाहावं, तुकोबारांची हीच अपेक्षा आहे. पाहे पाहे रे 2 वेळा सांगतात. पंढरी पहा पहा, पण कशी वारकरी होऊन पहा म्हणतात. आणि वारकरी होऊन पंढरी पाहण्यामध्ये जो फरक आहे तो अगदी सामान्य जीव म्हणून पंढरी पाहण्यामध्ये फरक वेगळा आहे. आणि मग असं पाहिल्यानंतर जो विशेष पंढरीचं महात्म्य कळतं, ते कळल्यानंतर मग इतर साधनाची गरज काय आहे. काय करावी साधने, फळ अवघेची तेने. इतर साधना करायची गरजच नाही म्हणतात. याचा अर्थ इतर साधना निषेध केला आहे असं नाही, मोडून टाकलं असं नाही, की इतर साधनापेक्षा मला हे साधन बरं वाटतं. का पंढरीच्या या साधनेमध्ये अभिमान उरत नाही. अभिमान नुरे ओढ अवघेची पुरे. अभिमान रहित सेवा होते. आणि अभिमान रहित सेवा झाली की जीवाचं कोड कौतुक परिपूर्ण होतं. आणि हे कोड कौतुक परिपूर्ण करणारा पांडुरंग परमात्मा एकदा त्या साधकाच्या, एकदा त्या वारकऱ्याच्या डोळ्यात बसला, तो सावळा परमात्मा सहजासहजी त्या डोळ्यातून बाहेर जायला मागत नाही, निघत नाही. तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. म्हणजे पंढरीच्या वारीचा हा महिमा सांगणारा अभंग आहे. पंढरीची वारी कशी करावी हा विधीही सांगणारा अभंग आहे. सामान्य जीवानं वारकरी व्हावं. वारकरी झाल्याशिवाय मुक्त होतच नाही. वारकरी झाल्याखेरीज गत्यंतरही आता उरलेलं नाही. कारण आता काही कोणतंही साधन राहिलेलं नाही महाराज. कलियुगात सगळी साधना महाराज निष्फळ ठरते असं नाही. वेळ कमी आहे, साधना सांगणारे कमी आहेत. काय करावं आणि काय करू नये याचा विचार करे तोपर्यंत महाराज वेळ उरलेला नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं ज्यांच्याकडून अनुभव आलेला आहे त्यांचा अनुभव पाहावा आणि आपण मात्र यातून उद्धार करून बाहेर व्हावं. किंवा आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा. काळदंड कुंभयातना थोरा, कारे अघोरा दचकसीना. की तुकोबारांच्या घरामध्ये सहज चालत आलं होतं म्हणून ते मांडतात असं नाही महाराज. त्यांना देखील पूर्व संतांचा अनुभव आहे. त्यांनी ज्ञानोबा या नाथांचा अनुभव बघितलेला आहे. अनेक आचार्यांचे त्यांनी काय वाचलेले आहेत, भाष्य उपनिषद वेदापासून त्यांनी आलोचन केलेलं आहे. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला तुकोबारा समजा पुराणही वाचलेले आहेत. महाभारत, रामायण, मोठी मोठी महाकाव्य त्यांनी पाहून मग त्यांचा मतितार्थ काढलेला आहे. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले. सगळ्यांनी एक नामस्मरणावरच भर दिला. एका नामस्मरणाखेरीज कलियुगामध्ये कोणतेही साधन उपयुक्त नाही असं
कळवून घेतलं नव्हे. हे तुकोबाराय सांगतात असं नाही, तर शुकाचार्यही भागवतामध्ये असं सांगतात, आलोड्य सर्व शास्त्रानी विचार्य च पुनः पुन्हा इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरी. मी सगळ्या उपनिषदांचा, सगळ्या वेदाचा, श्रुतीचा, स्मृतीचा सगळा काय केला, आलोचन केलं, सगळं तपासून पाहिलं आणि एकच फक्त हरीचं नाव घेणे योग्य आहे, तेवढं घेतल्यानंच कल्याण होईल असं स्वतः शुकाचार्य सांगतात. शुकाचार्य म्हणजे कोण सामान्य कीर्तनकार नव्हेत महाराज. जे विषय जिनोनी जन्मले शुकादिक दादुले, जे जन्मतः विषयांचा त्याग करून जन्माला आले, विषयांचा त्यांनी काय केला, पहिलाच विषय जिंकले, विषय परावृत्त केले, ज्यांनी वृत्ती विषयाकडं न नेता अखंड ब्रह्माकार राहिली, अखंड ज्यांची, असे शुकाचार्य सांगतात. ध्येयो नारायणो हरी. नारायण परमात्मा हा एकमेव असा परमात्मा आहे की त्याच्याजवळ अभिमान उरत नाही. एकमेव देव असा आहे जो अभिमान रहित करणार आहे, साधकाला आपल्यासारखा करणार आहे. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाचं फळ सांगताना सगळे साधू संत वेगळे सांगतात. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ. इतर संतांच्या, इतर देवतेंच्या दर्शनामधलं फल वेगळं आहे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. दर्शनात पापाचं हरण होत आहे, दर्शनामध्ये समाधान लाभतं आहे असं वर्णन केलेलं आहे, किंवा दर्शनी समाधान अतिजैंशे असं वर्णन आहे. संतांच्या दर्शनातलं फळ वेगळं आहे, इतर देवतेच्या दर्शनातलं फळ. पण पांडुरंगाच्या दर्शनातलं फळ मात्र सगळ्या कर्माचा क्षय होतो, सगळ्या संशयाचा छेद होतो, सगळ्या शोकाचा नाश होतो, आनंदवाप्ती होते. आणि एवढं सगळं एका पांडुरंगाच्या दर्शनानं लाभतं. असा पांडुरंग पाहायचा झाला तर विना माळेचं, विना उपचाराचं पाहू नये म्हणतात. तिकडं जात असताना वारकरी होणं जावावं, कारण वारकरी होणं हे भाग्याचं आहे. तुकोबारायही सांगतात, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैववान आहोत म्हणतात. दैववान म्हणजे भाग्यवान आहोत. भाग्य असणं वेगळं आणि त्या भाग्याचं मूल्य कळणं वेगळं. अहो भाग्य महोभाग्य नंद गोपव्रजोकसाम यन्मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. गोकुळामध्ये पूर्ण ब्रह्म असलेला सनातन परमात्मा गायीच्या धुळीनं तिथं रांगत खेळत नाचत होता. हे प्रत्येकांना दिसत होतं महाराज, पण तो पूर्ण परब्रह्म आहेच मात्र क्वचितच लोकांना कळत होतं. धन्य भाग्य त्या
गवळियांचे बाई. सावळा परब्रह्म तिथं गायी वळत होता हे ठराविकच गवळ्यांना कळत होतं, ठराविकच गवळणींना कळत होतं की माझ्या अंगणामध्ये की मया दृष्टम गोधुली धूसरांगम नृत्यंती वेदांत सिद्धांत. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते, नंदाच्या अंगणामध्ये मला असं दिसलं की मातीत खेळणारं लहान मूल हे साक्षात मूल नसून ते कोण आहे, परब्रह्म आहे. ती शेणामातीनं भरलेल्या धुळीनं खेळत आहे. आता जो शेणामातीत खेळणारा लहान 5 वर्षाचं बाळ आहे ते सामान्य बाळ नसून कोण आहे हो, परब्रह्म आहे. की एक गवळण अशी दुसऱ्या गवळणीला सांगते हे अनुभवाचं दर्शन आहे. आणि तुम्ही आम्ही बघत असताना त्याच्याकडे लौकिकानं बघतोय. म्हणून लौकिक दृष्टीनं पंढरी बघणं वेगळं आणि पारलौकिक दृष्टीनं बघणं वेगळं. पंढरी बघत असताना आध्यात्मिक दृष्टीनं पाहावे म्हणतात. आम्हाला दिसते पंढरी ती लौकिक दृष्टीनं. भौतिक दृष्टीनं बघणं वेगळं. आमच्या नजरेला जे भौतिक दिसतं ते पंचमहाभूतातनंच आम्ही मापतोय. नामदेवरायांना मात्र पंढरी असं दिसत नाही. ऐका पंढरीचे महिमान, राहुळे तितके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. पंढरीचं आध्यात्मिक महात्म्य नामदेवराया सांगतात. त्यांना जशी पंढरी दिसते तशी आम्हाला दिसायला पाहिजे. आणि हे दिसणं याच डोळ्याने आहे, पण त्यात अनुभव ज्ञान आलं पाहिजे. नुसतं दिसणं वेगळं आणि त्यातनं निरखून पाहणं वेगळं. म्हणून पाहे रे पंढरी. बघण्यात फरक आहे. नुसतं डोळ्याला दिसणं म्हणजे बघितलं असं होत नाही, त्यात काही निरखून गोष्टी पाहाव्या लागतात. तसं पंढरी बघत असताना संतांनी जी पाहिली ती असे सुदर्शनावरी म्हणोनी अविनाश पंढरी. पंढरी अविनाश आहे. पंढरी हे तीर्थक्षेत्र आहे. पंढरीला महात्म्य आहे ते पांडुरंगामुळं आहे. पांडुरंग जर बाजूला काढला तर पंढरीत महात्म्य राहणार नाही. जसं एखाद्या सोन्याचं दागिना एखाद्या पेटीत ठेवावा आणि पेटीला कुलूप लावावं, व पेटीला किंमत कशामुळं आहे हो, सोन्याच्या दागिन्यामुळं. तसं पंढरीला किंमत आहे पांडुरंगामुळं. आडवा हे भीमा तारावया देहात्मा, पहिलं थडिये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक. या तिहीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण, पुनरपी आगमन येथे बोललीची नाही. म्हणून पंढरीची एक वारी केली तरी मात्र त्याला यमसुद्धा तिथं कापतो म्हणतात. जो पंढरीला जाईल तुकोबाराय सांगतात तो आपला आई वडील विसरेल. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. म्हणजे ज्याला मूळची नैसर्गिक आवड आहे त्याला पंढरी महाराज अगदी जीवापाड आवडते. म्हणजे ज्याला पंढरीत राहावंसं वाटतं, पंढरीला कधी जाईन असं वाटतं, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी हे. आणि आपल्या भागाला महाराज आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या लोकांना तशी आस आहे. कधी चैत्रवारी येते, कधी कार्तिक. आता कार्तिकीला भाग्यवान सगळी महाराज वारीतनं आली मंडळी लोक. गावाचं नाव निघालं त्या निमित्तानं. सगळा आनंद लुटला. आनंद ते तिचा मुकिया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे. जुन्या काळात मोबाईलची साधनं नव्हती, पण आता मोबाईलवर कोण कसं काय कसं हे सगळं कळालं. महाराज कार्तिकीचा सोहळा तुम्ही बघून आला. प्रेम न समाये अंबरी, घरोघरी सुकाळ. कार्तिकीला पंढरीत घरोघरी सुकाळ होता. अशा ठिकाणी दिंडी जाऊन आली. भाग्यवान लोक आहेत. म्हणून आम्ही दैवाचे आहोत, दास पंढरी रायाचे. आम्हाला दैववान का म्हणतात? नामदेवरायांना ही इच्छा आहे की इतर संसाराचं दास होणं तर दास्यत्व आहेच आम्ही पत्करलेलं. कारण आम्ही जीव होऊन जन्माला आलेलो आहोत. आम्हाला जीवदशा आहे तोपर्यंत आम्हाला देहतादात्म्य आहे. आणि देहतादात्म्य आहे तोपर्यंत आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी साधना केली पाहिजे. साधना करत असताना मग कोणती साधना करावी? जे केल्यानं आम्ही यातून बाहेर पडू का जे केल्यानं आम्ही इथं घट्ट होऊन राहू? जे केल्यानं बाहेर पडेल अशी मुक्ततेची एक साधना व्हावी. आणि ती साधना होण्यासाठी सांगतात अगदी सरळ मार्ग आहे म्हणतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे. या वाटेनं जात असताना महाराज इतर सगळ्या वाटेंच्यापेक्षा हा राज्यभार आहे. केला राज्यभार चाले अहिंसा. यावरून जात असताना सामान्य वाटती ही साधना उपासना. एकादशी व्रत धारण करणं, शंखचक्रादी भूषण आपण धारण करणं, गळ्यात तुळशीमाळा धारण करणं, ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापिजे कळीकाळ तया भेने. हे वारकऱ्यांचं लेणं आहे. आणि हे पांडुरंग परमात्म्याला आवडतं. कारण पांडुरंग परमात्मा हा भगवान श्रीकृष्णाचं बाळ रूप आहे. आणि कृष्ण परमात्म्याला जे जे काही उपचार आहेत तेच पांडुरंगाचे उपचार आहेत. वास्तविक कृष्ण परमात्म्यापेक्षाही पांडुरंग परमात्म्याचं वर्णन सगळ्या संतांनी तोंड भरून केलेलं आहे. सगळ्या संतांनी तो निशस्त्र देव उभा आहे. आजही समचरणावर उभा आहे.
उजव्या हातामध्ये देवानं कमळ धारण केलेलं आहे, डाव्या हातामध्ये देवानं शंख धारण केलेला आहे, समपायावर उभा आहे. प्रमाणं भवाब्देरिदम्मामकानं नितंबकराभ्यं धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. समान पाय करून कमरेत का भवसागर आहे असं दाखवण्याकरता, आपल्या भक्तांना आश्वासन देण्याकरता उभा आहे. उभा असण्याचं कारण बसलेल्यापेक्षा उभा राहिलेला माणूस लवकर काम करतोय असा एक नियम आहे. उभा राहिलेल्या माणसालाच माणसं काम सांगतात, उभा आहेस तोपर्यंत काय कर. आणि उभा असण्याचं सामान्य रूप असं नाही, विशेष भाव उभा असण्याचं काय, उभा असलेला मनुष्य कार्यरत असतो. आता निवडणुकीला उभा राहिल्यात असं म्हणतात का बसल्यात म्हणतात? निवडणुकीला जो उमेदवार उभा आहे असं म्हणतात, मी या मतदारसंघातून उभा आहे, मी या वार्डातून उभा आहे, का या वार्डात बसलोय असं कोण म्हणतंय? कायम बसतोय झोपतोय घरात मतदार किंवा उमेदवार महाराज, तो आता झोपलेला सुद्धा असतोय उमेदवार एखादा रात्रीच्या वेळेला. पण अमुक वार्डात मी उभा आहे, उभा असण्याचा महाराज. उभा राहून या कैसा हालवितो बाहो बाप रखुमादेवरू विठ्ठलू नाहो. पालवितो आहे पितांबरे, बोलवण्याकरता उठून हाक मारावी लागते, उठून उभा राहावं लागतं. सगळ्यांच्यापेक्षा काही सांगण्याकरता समाजात उठावं लागतं महाराज. आणि हे उठणं जे आहे हे पांडुरंग परमात्म्याचं मूळचंच आहे, म्हणून उभा आहे तो. समपाय करकटी उभा तटी भिवरेषा. उभा असलेला पांडुरंग परमात्मा मध्ये वेताची काठी आहे, अर्धोन्मिलित दृष्टी आहे भक्तावर, आणि सम देणं देण्याकरता अरिमित्राला देखील समानच देणं देणार आहे पांडुरंग परमात्मा. म्हणून पांडुरंगाची उपासना ही अतिशय शुद्ध सात्विक आहे महाराज. देवाच्या हातात काही शस्त्र नाही, काय मारामारीसाठी त्यानं काय धनुष्यबाण घेतलेला नाही, काहीच नाही घेतलेलं. की नाथबाबा वर्णन करतात, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंके उद्बोधी उद्बोधा, निज कमळे सदा निजभक्त पूजी. पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताच्या पूजनाकरता कमळ हातात घेऊन उभा राहिलेला आहे. त्याला एखादं ज्ञान द्यावं असं वाटत असेल तर आपला शंख त्याच्या गालाला जसं लावला ध्रुव बाळाला, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल संके शिवतले, ते वेदाचे मती ठेले, ते लागला बोलो. ध्रुव बाळाला ज्यावेळी देव प्रसन्न झाले त्यावेळी ते लहान बाळ 5 वर्षाचं, त्याला बोलता येईना, स्तुती करता येईना, त्यावेळी देवानं आपल्या डाव्या हातानं त्याच्या गालाला शंख लावला आणि त्या पंचजन्य शंखाच्या बळानं तो ध्रुव बाळ जो स्तुती करतो ती स्तुती आज वेदाला सुद्धा महाराज परमाशी आहे. एवढं सामर्थ्य देवाचं आहे आणि तो शंख त्यानं त्याच्यासाठी वापरलेला आहे. चक्रानं अभिमानाचा चेंदा करतो, मोह ममता छेदी गदा, भक्ताचा मोह ममता त्या गदेनं घालवतो म्हणतात. म्हणजे देव आपली सगळी ही साधनं आमच्या कल्याणाकरता वापरतो. आणि एवढं जीवाचं कल्याण करणारा पांडुरंग परमात्मा, त्याची ही उपासना, हा राजमार्ग, हा सरळ सगळ्या भक्तांना सामावून घेणारा. या रे लहान थोर, या ती भलती नारी नूर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. सुखोबारा तर सांगतात, खटनत यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे सुखा मेळा. चोखोबाराय सांगतात, इथं दुष्ट लोक यावेत, नष्ट लोक यावेत, कोणीही यावं. इथं काही महाराज श्रीमंतच यायला पाहिजे, गरीबच यायला नको आहे. काही देव श्रीमंताचे आहेत महाराज. तिरुपती बालाजीला गेलं तर आमच्याचं तिथं काय काम चालत, आम्ही 100च्या बिलाची वाट बघत बसणारी लोक, जायलाच पैसे आमचं निम्मार्ध संपणार, अशा लोकांचं तिकडं काही चालत नाही. सकाम उपासना असते, काही उपासना कर्मठांची आहे. ही उपासना मात्र निष्काम अशी उपासना आहे, निरपेक्ष उपासना आहे. आणि पंढरीच्या वारीचा फार जुनाट महाराज काय आहे, परंपरा आहे. ज्ञानोबरायांच्या काळापासून, त्याच्याही आधीपासून वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता. आणि मग त्या काळापासून आज तागायती वारी सुरू आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मुज, सांगत से गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग परमात्मा गुज सांगतात नामदेवरायांना, ज्ञानोबारायांना, की आषाढी कार्तिकीला विसरू नका. ह्या 2 महान वाऱ्या आहेत महाराज. हे 2 बाजार जरी झाले तरी बास आहे महाराज. असं आमच्या व्यवहारात म्हणतात की सांगोल्याचा एक बाजार मारला की 10,000 रुपये राहतात, कशाला मुरगुडच्या बाजाराला फिरायचं. तसं आषाढी आणि कार्तिकी हे 2 बाजार झाले की आषाढी निकट आला, कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीच बाजार, नलगे अनेक व्यापार. आणि आषाढी कार्तिक या महान 2 वाऱ्या आहेत. त्याच्या पाठोपाठ चैत्र एक वारी आहे, माघ वारी एक आहे महाराज. माघ वारीला कोकण समाज संपूर्ण येतो. सगळ्याच वाऱ्या आता कितीही गेलं तरी देवाचं दर्शन घेण्यासाठी 5-6 तासाचा वेळ लागतोच महाराज.
शेवटी काय, पंढरीच्या वारीची उपासना ही फार जुनाट आहे महाराज. आणि मग या वारीला प्रमाण आहे, तीर्थ आहे, चंद्रभागेसारखं क्षेत्र आहे, पंढरीसारखं प्रमाण आहे शास्त्राचं. याला इथं संतांची संगती आहे, इथं विधी सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायात अनाचार नाही. कोण सांगतंय नवीन एक रोज काहीतरी नियम निघतोय असं नाही. संप्रदाय जुना चालत आलेला आहे. त्यामध्ये विधी आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. तिथं गेल्यानंतर काय घालायला पाहिजे ही साधना सांगितली आहे. म्हणजे बंदिस्त संप्रदाय आहे. आमच्या संप्रदायात कपडे घातलीच पाहिजेत हा नियम आहे, पण कसली घातली पाहिजेत हे सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. कसलीही कपडे चालणार, बोलायला परवानगी आहे, पण कधीही आणि कुठंही उठून बोलायचं. कीर्तनात उभा राहिला बोलायला येते महाराज. एक एक वक्त्यापेक्षा महाराज श्रोते विद्वान असतात, पण तरी देखील एखादं चुकलं तर एखाद्या वक्त्याचं त्या भावनेच्या भरामध्ये सांगायचं नाही. नियम आहेत जी हे सगळी बंदिस्त अशी सेवा आहे. आणि अशी सगळी माणसं वेगवेगळ्या जाती जमातीतली पंढरीत जातात महाराज. आणि मग पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जो नाही. अशी कुठं सेवा, ऐसा ठाव नाही कोटे देव उभा उभी. असं तीर्थ कुठं आहे, असं क्षेत्र कुठं आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत महाराज. अशी पंढरी आम्हाला डोळ्यानं पाहायला मिळते. आम्हाला संतांनी दाखवली. साधू संत मायबाप तीही केले कृपादान. पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन. वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले अंजन. डोळ्यामध्ये वैकुंठच साक्षात दाखवलं. म्हणून पंढरी हे साक्षात वैकुंठ आहे महाराज. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी. भू वैकुंठ महेवरी भू वैकुंठ भू वैकुंठ महेवरी भू वैकुंठ महेवरी. भक्त पुंडलिकाचे द्वारी भक्त पुंडलिकाचे द्वारी. भक्त पुंडलिकाचे द्वारी भक्त पुंडलिकाचे द्वारी. करकटावरी राहिला करकटावरी राहिला. बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी. बाप तीर्थ पंढरी भू वैकुंठ महिवरी. भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला करकटावरी राहिला. काही कलियुगामध्ये काही क्षेत्र वैकुंठासारखे मांडलेले आहेत महाराज. कलिमाजी वैकुंठ साक्षात. कलियुगामध्ये गाडे क्षेत्र श्री जगन्नाथ त्या देवासी नाही पाय हात उनी बहुत तयासी. नामदेवराय सांगतात या कलियुगामध्ये गाढ कुरुक्षेत्र एक आहे, जगन्नाथ एक आहे, वैकुंठासारखं मांडलेलं आहे. संत हे वैकुंठासारखे आहेत महाराज. ज्ञानदेवा पाठ हरी हा भगवान साक्षात वैकुंठ आहे. आणि देवानं आपल्या लीलेनं वसवलेलं एक वैकुंठ आहे. असे वैकुंठ पुष्कळ वर्णन केलेले आहेत. साक्षात वैकुंठ असलेलं धाम म्हणजे पंढरी आहे. की भूवैकुंठ पंढरपूर तुकोबाराई म्हणतात की सगळं एक वेळ नासेल पण नासिलिया भूमंडळ
उरे पंढरी मंडळ. सगळं नासेल पण पंढरी मात्र उरेल. पांडुरंग परमात्म्यानं स्वतःच्या बळानं स्वशक्तीनं निर्माण केलेली आहे. आणि फार जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेव लोपले होते पारिकपणे थाव चढले सगळं. एवढं जुनाट आहे. अनादी अनंत असलेला परमात्मा आहे. अनंत रूपाचे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंतापार तो हा कटिकर विटे उभा. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती संग पंढरपूर देखील या. पंढरीच्या वारीचं महात्म्य फार आहे. पंढरीचा उपमा देत महिमास देता अनेक उपमा. महिमा सांगता येत नाही महाराज. जो वेदाला सांगता येणार नाही, श्रुतीला आपल्या शेषांना सांगता येणार नाही, सनकादिकांना बोलता येणार नाही, तो सामान्य आम्हा वक्त्यांना बोलता येणं शक्य नाही. म्हणून पंढरीचं महात्म्य अपार आहे. पंढरीची वारी आपल्या भाग्यानं आपल्याला लाभणं आणि ती वारी विनामाळेची होण्यापेक्षा गळ्यात माळ धारण करून हवी हे तर फार भाग्याचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगता सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. तुका म्हणे भावासाठी जणी घ्या कोणी. सहज वडिला जी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे भावनेनं मी करत आहे. आणि ही सेवा करत असताना मग ती भावना दृढ होण्याकरता तुळशीची माळ सामान्य समजायचं नाही. हे एक महाराज लेणं आहे. द्वारी असावे तुळशी वृंदावन करावे अतिथीचे पूजन. ही काही लक्षणं जी नाथबाबा सांगतात, ज्ञानोबाराया सांगतात, त्या सामान्य तुळशीचं आयुर्वेदिक वर्णन करायचं झालं तरी किती पुष्कळ वर्णन केलेलं आहे महाराज. कार्तिक महिना तर अगाध महिमा तुझा शुभ कार्तिक माशी. तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव वास करतात, खोडामध्ये भगवान विष्णू वास करतात. अग्री शंकर तीर्थे शाखा परिवार. शीतळ छाया भूतळ व्यापक तो कैशी. मंजिरीची आवड कमला रमनासी. तव दल विरहित विष्णू राहे उपवाशी. अगाध महिमा तुझा शुभ कार्तिक माशी. ब्रह्मा केवळ मुळी मध्ये तोषवरी. अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी. सेवा करती नारी सकळे नरनारी. दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी. जय देवी जय देवी जय माये तुळशी. गोसावीनंदन महाराजांनी आरती केलेली आहे. तुळशीचा हा कार्तिक महिना पवित्र महिना आहे महाराज. कार्तिक वारीला माळ घातली हेही भाग्य आहे महाराज. काही गोष्टी भाग्यानं पर्वकाळ असा जमतो. आणि मग तुळशीकडं सामान्य काष्ट म्हणून बघू नये. तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ. श्रेष्ठ तनू देवाचिया. समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून ये लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके. आहा आहारे भाई गंगा नव्हे झोळ. वृक्ष नव्हे वड पिंपळ. तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ. श्रेष्ठ तनू देवाचिया. तुळशी म्हणजे साक्षात विष्णू आणि रुद्राक्ष म्हणजे साक्षात शंकर आहे महाराज. रुद्राक्षाची माळ कधी घातली कधी काढली विधी असावेत महाराज. त्याच्याविषयीचा निषेधही सांभाळावा. तुळशीची मात्र माळ अशी आहे एकमेव ती एकदा घातली की ती शेवटला त्याच्याबरोबरच जाणार महाराज. ती परत काढता येणार नाही. इतर माळेला काढायची विधी आहे, घालायची विधी आहे. स्फटिकाची माळसुद्धा काळभैरवासाठी स्फटिकाची माळ असते. गळा शोभे त्यांच्या स्फटिकाची माळ आरतीत आहे बघा भैरवाच्या. भैरवाला आवडणारी स्फटिकाची माळ पांढरा स्फटिक असतो. रुद्राक्षाची माळ, काही पोवळेची माळ असते, काही वेगवेगळ्या माळा असतात. काही असे ना का पण आता काही नवीन संप्रदाय आलेत महाराज व्यसनासाठी सुद्धा माळ घालतात. असे ना का काही असे ना पण निमित्तानं गळ्यात माळ येणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि मग तुकोबाराय ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. हे अंगावर चिन्ह एकदा धारण केलं की त्याचा हा सामान्य अर्थ धारण करायचा नाही. देहावर एकदा तुळशीपत्र आलं की देहाचाच संकल्प सोडायचा. देह मी नव्हे, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. एवढा त्याचा उच्च अधिकार आहे. एखादं वाक्यप्रचार आहे मराठीत बघा, घरावर तुळशीपत्र म्हणजे परत घराकडे वाकून पाहायचं नाही. संसार आगे आपुले नेहाते लावणी मागुती पाहुणे. एकदा संसाराला आग म्हणजे एकदा आपण वैराग्यानं बाहेर पडलो की परत मागं माझं म्हणून फिरायचं. एकदा देहावर तुळशीची माळा धारण झाली की देहाची जी दुःख आहेत, देहापासून मिळणारी जी काही सुख आहेत या सगळ्याचा त्याग करता आला पाहिजे महाराज. आणि एवढा त्याग करणं हे वारकऱ्यालाच फक्त घडतं, इतरांना घडणं शक्य. त्या वारकरीपणानं जगत असताना तुकोबाराय त्याचं भाग्य सांगतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिकरायाने आम्हाला वर दिलेला आहे. कारण देहाची आसक्ती जे सोडतात ते खरे वारकरी. आणि मग अशी आसक्ती ज्ञानोबाराय सांगतात. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठलाचा वारी करू.
आणि अशा वारीकर व्हावा. वारीकर म्हणजे वारकरी म्हणा. वारकरी म्हणजे पंढरीची वारी जाता येता करणं, येरझाऱ्या करणं असा त्याचा अर्थ नाही. जाणे देवाच्या दर्शनाकरता. दशमीपासून पौर्णिमेपर्यंतची जुनी रीत होती म्हणतात. आता जायचं आणि यायचं हे ज्याच्या त्याच्या सवडीवर ठरलं आहे महाराज. दशमीला निघावं इथून एकभुक्त, एकादशी अखंड महाराज उपोषणात काढावी, द्वादशीला पहाटे महाराज सोडावी आणि मग काला करूनच घरला यावं. पौर्णिमेचा असा एक नियम होता. येताना सुद्धा मग परत देवाचं दर्शन घडावं म्हणून दहीभात खाऊन यावं. दधी मंगळ भोजन सारा म्हणती करा मुरडी, मागुता हा पाव ठाव पंढरी राव दर्शन, परत देवाचं दर्शन मिळावं अशी एक आस मनात धरून महाराज दहीलाही काला घेऊन लोक येत होते. तेवढा त्या काळात स्वास्थ्याचा काळ होता. त्या काळात जुन्या लोकांना फार विचार नव्हते, शहाणी नव्हती असं नाही महाराज. हे नको त्या काळजीनं आमचं जीवन काय झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे. आता किती दिवस गडबड आहे लोकांची बघा, तुम्हाला माहिती आहे. कालावधी आता कसला सुरू आहे. कुणाला बोलायची अडचण झालेली आहे महाराज. कुणाचा फायदा आहे कुणाचा तोटा देव जाणे. पण लगेच महाराज लोक कधी अंगावर येतात का मारतात असं वाटतंय जाता जाता. त्या समाजात एक पद्धतीचं काय वातावरणाची निर्मिती याला म्हणतात. ही वातावरण निर्मिती काय करते हो, समाजात एक पद्धतीचा हुरूप आणते आणि मग त्या पद्धतीनं महाराज लोक वागतात. पंढरीत गेल्यानंतर मात्र जो शुद्ध सात्विक भाव अंतःकरणात उत्पन्न होतो तो भाव इतर क्षेत्रामध्ये कुठेही उत्पन्न होत नाही. पंढरीत केवढाही मोठा महात्मा असू दे महाराज, तो कुणालाही नम्र होऊन पाया पडतो. हे त्या क्षेत्राचं महिमान आहे. किंवा लागती संतांचे चरणरज, तिथं अनेक संतांचे चरणरज महाराज त्या पंढरी प्रदक्षिणा मार्गावर पडलेले आहेत. शहाण्या मनुष्यानं जो काही विधी आहे तो तिथं करावा. फार तिथं काही शंका कुशंका करीत बसू नये. आता पहिल्यासारखं राहिलं नाही काय असं विद्रूप बोलायचंच नाही. आपण तीर्थाला गेलो आहे, एकदा चंद्रभागेत गेलो आहे तर स्नान करून यावं. तिथं इतर गोष्टी भरपूर दिसतात पण त्याचा फार विकल्प धरत बसू नये. आपण आपली सेवा करावी आणि आपलं घर गाठावं. पण शहाण्या मनुष्यानं यातून आसक्ती संदर्भ सोडत आता तेवढं स्वास्थ्य राहिलं नाही, आता तेवढा विचार करण्यापुरता वेळही राहिला नाही. म्हणून पंढरी पाहायची तर वारकरी होऊन पाहावं म्हणून ते सांगतात. होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. इतर साधनं काय करतात, कर्माचं साधन असेल, योगाचं साधन असेल, इतर ध्यानाचं साधन असेल, काही साधनं यज्ञ यागादिक आहेत, कष्टाची आहेत महाराज. आणि ही साधनं आम्हाला काय करतात, इतर साधने फळकाम देती पुनरप्याने ती गर्भवासा. इतर साधनामध्ये दुःख आहे, इतर साधनामध्ये त्रास आहे, इतर साधनामध्ये पडण्याची भीती आहे. इथं मात्र कशाचीच भीती नाही, कारण आम्हाला सावरून घेणारा पांडुरंग परमात्मा स्वतः आहे. ददामी बुद्धियोगंतम येन मामोपयांति ते. इथं पंढरीच्या वाटेवर एकमेकाला सावरून घेणारे संत आहेत. स्वतः देव महाराज माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पांडुरंग परमात्म्याला तुम्हाला कृपा करायची असेल तर तो गुरु म्हणून आजही यायला तयार आहे. म्हणून देव आम्हाला सांभाळून घेणार आहे. ही वाट कशाची आहे हो, अज्ञान दीन अनाथ सगळ्यांचा यामध्ये काय आहे समावेश आहे. म्हणून वारकरी संप्रदाय डोळस आहे, शहाण्यांचा नव्हे, डोळस मार्ग आहे महाराज. इथं आलेला एकदा या वाटेवर आलेला मनुष्य कधीही अधोगतीला जाणार. इतर मार्गावर गेलेला मनुष्य कधी सद्गतीला जाईल आणि कधी अधोगतीला जाईल सांगता यायचं. स्वर्गाची इच्छा धरून गेलेले महाराज मोठे मोठे राजे लोक खाली आले नाहीत. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला. नहुष राजा एवढा महावैष्णव महाराज, ययाती पुत्र नहुष. पण त्याला देखील काय झालं, तिथं गेल्यानंतर महाराज तिथं कसं स्वर्गात वागायचं कळलं नाही आणि मग तिथं शाप दिल्यानंतर खाली सरडा होऊन पडला. एवढा मोठा नहुष पण काय व्हायची वेळ आली, अजगर होऊन पडला. काही नृगराजा सरळ झाला. म्हणजे तिथली रहाटी भांबावला, वागता येत नाही. म्हणून एखाद्याला धन मान सत्ता संपत्ती ऐश्वर्य जरी मिळालं तरी लौकिक जीवन उंच व दर्जेदार होईल, पण पारमार्थिक जीवन मात्र दर्जेदार होणार. आमच्या पारमार्थिक जीवनामध्ये शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, आनंद आहे. इतर जीवन तुम्ही बघा, पुष्कळ धन असेल लोकांच्याकडं पण निर्भय नाही, पुष्कळ सत्ता आहे पण त्यांना महाराज आनंद नाही. सामान्य वारकरी जो आनंदात नाचतो, बागडतो, जी सेवा करतोय, जो हरिपाठ म्हणतोय, काकडा म्हणतोय, ती श्रद्धा बसलेली आहे महाराज. आमच्या जुन्या लोकांनी हे केल्यानं चांगलं झालेलं आहे, ही आम्हाला काय झालेली आहे, अनुभूती आलेली आहे. यात काहीतरी तथ्य आहे. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांच्या संगतीत काय होतं, हा भाव आमचा बदलतो. म्हणून नको दुर्जनांचा संग,
क्षण क्षणा चित्तभंग किंवा तुकोबाराय सांगतात, नको दुष्ट संग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, नको दुष्ट संग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, नको दुष्ट पडे सात्विक भावनेमध्ये कधीही भंग होणे म्हणून शहाण्या मनुष्यानं फार शिकलेल्याच्याही वाटेला जाऊ नये आणि फार दुष्टाच्याही वाटणीला जाऊ नये. आपण आपलेली वाट चालत आलेली सेवा ही महाराज योग्य आहे. आम्हाला मग देवानं त्याच्यापेक्षा चांगल्या गावामध्ये जन्माला घातलं असतं. हे इथंच का घडलं आहे? आम्हाला कळवून देणारी माणसं आहेत, आम्हाला तसा अधिकार नुरूप आम्हाला जी ज्ञान देणारी मंडळी या गावामध्ये भेटली. आमचा लौकिक विकास कमी होऊ दे पण आध्यात्मिक विकास व्हावा, माणसाचं मन खंबीर व्हावं, मानसिक माणूस दुरुस्त व्हावा. शरीरानं मोठं असणं याला बळ म्हणत नाहीत. शरीरापेक्षा मानसिक धैर्य मोठं असावं आणि ज्याचं मानसिकता अतिशय शांत आनंदी निर्भय आहे अशा पुरुषाला विवेक वैराग्याचं बळ येतं. अंगी वैराग्याचे बळ, परमार्थासाठी वैराग्याचं बळ पाहिजे आणि असं वैराग्य येण्याकरता देहापासून सुरुवात पाहिजे. कारण देहाभिमान जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत इतर साधनं कितीही केली तरी महाराज ती फलद्रूप होत नाही. बघा तुम्ही एखाद्या मोठ्या यात्रेला जाऊन आलेली माणसं सांगतात लगेच, मी काशीसनं जाऊन आलो, मी हरिद्वार करून आलो, मी द्वारका बघून आलो, मी दक्षिण भारत आलो, मी उत्तर भारत आलो, भारतातलं कुठलंही मी तीर्थक्षेत्र सोडायला नाही असं कसं ना शेवट माणूस म्हणतोय. पण पंढरीला जाऊन आलेला एक माणूस असं मला दाखवा मी पंढरी फिरून आलो असं म्हणणारा नाही. मला सगळे लोक पंढरी फिरून आले तरी पंढरीच्या तीर्थाचा अभिमान मात्र होत नाही. याचं कारण काय? देवताच अशी आहे की ती मूळचीच देवता निराभिमानी आहे. नाथबाबा वर्णन करतात, तुम्हा आम्हालाही देह आहे, तुम्हा आम्हाला देहाभिमान आहे. आम्ही आता हे कार्य करतोय अभिमान धरूनच. टाळ वाजवताना मी टाळकरी आहे, मी माळकरी आहे, मी पकवाज वाजवणार आहे, मी कीर्तन करणार, असा अभिमान आहे, धरावा लागतो. कार्य करण्याकरता तेवढा तात्पुरता कल्पित अभिमान धरावा लागतो. पण भगवत साक्षात भगवंता हा देह धारण करून आलेला आहे. मग भगवंताला जर आमच्यासारखाच देह असला तर मग त्याला देखील अभिमान असायला पाहिजे. नाथबाबा म्हणतात, देह तुमचा वेगळा आणि भगवंताचा देह वेगळा. आमच्या तुमच्या देहामध्ये जे आहे ते 5 भौतिक गुण आहेत, देवाच्या देहामध्ये 5 भौतिक गुण नाहीत. म्हणून भगवत देह चैतन्य घन आहे. नाथबाबा म्हणतात, भगवत देह चैतन्य घन ते नुरेना अभिमान, या लागी त्याचे करता भजोन क्रमे निष्काम पावती. की सगळे लोक त्याचं जर भजन करतील तर ते निराभिमान व्हायला वेळ लागणार नाही महाराज. स्वतः भगवंताचा देह निष्काम आहे, चैतन्य घन आहे आणि तो आविर्भाव म्हणून आहे. म्हणून त्याचं सदैव ध्यान करील तो आपल्यासारखाच करून ठेवतो महाराज. तो ज्याच्या तुका म्हणे डोळा विठो बैसला, त्याच्या दर्शनातच महाराज प्रत्येकाला तो आपल्यासारखा करून ठेवतो. एवढं सामर्थ्य आहे. म्हणून देवाचा देह सामान्य नाही. देवाचा देह लीलाविग्रही आहे. तो सगुण विग्रह जरी असला तर तो अनेकांना न कळण्यासारखा आहे. आणि म्हणून देवाच्या देहाला आम्ही जसा अभिमान मानतो तसं देवाच्या देहाला अभिमान नाही. तो चैतन्यरूपी आहे. आणि देह जो भगवंताचा आहे तो अतिशय पवित्र आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का तिची देवाची घोंगडी चांगली आहे, शुद्ध सत्वगुणानं विणलेली आहे. स्वगत सचिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुण विनली रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. देवाच्या
शरीराला भगवंत असं नाव आहे. कारण भगवंत का म्हणतात त्याला, तर उत्पत्ती प्रलयं चैव भूतानां गतिं गती वेत्ति विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. त्या देवाला सगळ्या जगाची उत्पत्ती, सगळ्या जगाचा प्रलय, सगळ्या जगाचं येणं जाणं, सगळ्या भूताची उत्पत्ती नाश हे सगळे एका ठिकाणी कळतं. गती अगती हे सगळं कळतं म्हणून त्याला भगवंत म्हणतात. तो 6 ऐश्वर्यानं युक्त आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. आणि असं भगवंतासारखं ऐश्वर्य आमच्याजवळ नाही. भगवंतानं अनेक गुण एकेकानं दिला महाराज, तर त्यांची किती कीर्ती झाली. यशे थोर विला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊनी कर्णाहाती कीर्ती दिगांती फाकविली. एक एक गुण आपल्या दासांना दिला देवानं, तर त्या दासांची कीर्ती जरी एवढी असेल तर भगवंताची कीर्ती किती अमाप असेल. म्हणून एकमेव कीर्तिमान कोण असेल तर एक भगवंत आहे. म्हणून भगवंताच्या देहाची तुलना आणि भक्ताच्या देहाची तुलना होत नाही. म्हणून भक्तानं सदैव की त्याचंच रूप पाहत राहावं, त्याच्याच ध्यानात सदैव राहावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. म्हणून पंढरीची वारी, त्यात केलेली उपासना, त्याचं केलेलं भजन एकही वाया जाणार नाही महाराज. पण संसारातली कोणतीच गोष्ट महाराज उपयोगी यायची, परमार्थ काडी मात्र वाया जाणार नाही. आणि संसार कोणताही फलद्रूप होणार नाही. जो फलद्रूप होणार नाही त्याला संसार म्हणतात, आणि जे कधीच वाया जाणार नाही त्याला परमार्थ म्हणतात. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेसासा. प्रत्येक गोष्ट आतापर्यंत आम्ही नासत आलो, घालवत आलो महाराज. आणि असं नष्ट पावणाऱ्या या संसारामध्ये एकमेव उपासना साधना कोणती चांगली असेल तर अभिमान रहित असलेली सेवा. फक्त यज्ञयाग करा. माणसं सत्यनारायण घातला तर सांगतात लोक महाराज, घरात पूजा घातली आहे, सत्यनारायण केला, अमुक अमुक यज्ञ केला, कालसर्प यज्ञ केला. ते झाल्यानंतर एखाद्या मोठ्या मोठ्या महाराज आम्ही काही ग्रह वास्तुशांती करतो, देवळाच्या निमित्तानं पूजा अर्चा करतो, हे लोक सांगतात अभिमानानं. पंढरीची सेवा अभिमान रहित असल्यामुळे ती सांगता येत नाही. अशी निराभिमान सेवा फार अनादिकालापासून चालत आलेली आहे. पांडुरंग परमात्मा कृतत्रेता द्वापार कली कितीतरी जुनाट उभा आहे. आणि अशा पांडुरंगाची सेवा संत संप्रदाय आतापर्यंत करत आलेला आहे. त्यांची अशी इच्छा आहे की नुसती पंढरी जाऊन येऊन पाहणारे लोक पुष्कळ आहेत महाराज, सहल म्हणून जाणारे पुष्कळ आहेत, पण त्यांना हे फळ लाभत. फळ जर मिळवायचं असेल सेवेचं तर आम्हाला वारकरीच व्हावं लागेल. आणि वारकरी आवडीनं होणारा जो वारकरी आहे त्याच्या मुखात सदैव नाव आधी राहतच महाराज. जोडून या जोडी जेडे हुंडारली दुरी भिकेची आवडी तया नावडे पंढरी. ज्याला पंढरी आवडत नाही तो पापी समजावा म्हणतात. पापी जो अभक्त किंवा हरीशी न भजत दैवहत, जे दैवहत आहेत, ज्यांचं दैव परिपूर्ण संपलेलं आहे, असाच अभक्त हरीला भजत नाही. आणि हरीला भजणारे मात्र दैववान आहेत. तुम्ही आम्ही दैववान आहोत. तुकोबाराय सांगतात की पंढरी पाहत असताना वारकरी होऊन पंढरी पाहणं हे फळ मोठं आहे. कारण अभिमानानं आतापर्यंत कितीतरी जीवाचा काय केलेला आहे, नाश केलेला आहे. वास्तविक अभिमानाचं आणि पंढरीचं काय कार्यकारण भाव असला पाहिजे. पंढरीत गेल्यानं अभिमान नाश पावतो हे म्हणण्याचं कारण तर पंढरीतल्या देवालाच मुळात अभिमान सहन होत. तुकोबाराय सांगतात उठाउटी अभिमान उठाउटी अभिमान जायाईसे सरकोन ते या पंढरी सगळे, ते या पंढरी सगळे जायाईसे सरकोन. उठे अभिमान जायाईसे सळ
जायायचे स्थळ कोण, जायायचे ते या पंढरीच घरी, ते या पंढरीच घरी, ते या पंढरीच घरी, ते या पंढरीच घरी, उठा उठे अभिमान जायांचे स्थळ कोण, ते या पंढरी सघडे, खळा पाझर रोखले. इथे एखाद्या खळाला देखील पाझर फुटेल म्हणून पंढरीत गेल्यानंतर अशी भावना होते महाराज. फडावर कीर्तन ऐकली की गलोगली अनेक ठिकाणी घरोघरी अवघा प्रेमाचा सुकाळ म्हणतात. पंढरीत गेल्यानंतर कोणत्याही दुष्टाला माळ घालावी अशी इच्छा होते. पण आमची माणसं म्हणतात जरासं इथलं वातावरण काय होते, गावाकडं चल आणि मग अनेकदा काय कर, विचार कर, एखादं वर्षभर काय कर, शाकाहार पाळ आणि मग कर, नाहीतर मग या पापात पडायला नको म्हणतात. वास्तविक ती इच्छा निर्माण होते महाराजांनी. इच्छा ही देवाच्या संकल्पाशिवाय होत नाही. मग सहजासहजी झाली इच्छा तर लगेच घाल म्हणावं, काय बिघडत नाही. झालं तर ते पांडुरंगाने त्याची माळ ते दोघंजण बघून घेतील. आपण त्यात कशाला महाराज मध्ये पडावं. कारण पुष्कळ लोकांचं महाराज कल्याण झालेलं आहे. घरला आल्यानंतर आता असं काही माणसं सांगतात त्यावेळी घाटली ती घाटलीच म्हणतात. घरला जर आलो असतो तर मी उशीर कुठं गेलो असतो म्हणतात, वर गेलो असतो. असंही काही होतं आहे. म्हणून एकदा इच्छा निर्माण झाली की घालावं महाराज. जेवढी सेवा पदरात पडते तेवढी सेवा पदरात पडावी. शेवटी काय व्हावं, खात्यावर पगार नोंद व्हावा. असं किती दिवस फुकट राहायचं. म्हणून तुकोबाराय सांगतात नामस्मरणपूर्विका ही भक्ती घडते. पंढरीच्या वारी तर महाराज अभ्यास योग घडतो. पाया पायाला पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैसा संसार. पंढरीच्या निमित्तानं एक पाय पडणं हे भाग्याचं. की काशी यात्रा 3, द्वारकेच्या 5, पंढरीशी जाण एक यात्रा. काशी देह विटंबने द्वारके जाळणे, पंढरीशी होणे ब्रह्मरूप. 18 पगडे याती सकळ ही वैष्णव, दुजा भावना ही पंढरीशी. तुका म्हणे असो अथवा नसो भाव, दर्शने पंढरीराव मुक्ती देऊ. काशीच्या 5 यात्रा, द्वारकेच्या 3 ह्या एका जागीत घातल्या तर एका बाजूला पंढरीची एक यात्रा घडते महाराज. पंढरीला जातो म्हणून एक पाऊल टाकणं हेही कितीतरी भाग्याचं वर्णन केलं. पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाले जे मासा, गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसीला 1 महिना चालणं, गोदावरी नदीची परिक्रमा करत असताना 1 दिवस चालणं आणि पंढरीला जातो म्हणून घराबाहेर एक पाऊल टाकणं हे समानच आहे महाराज. म्हणून जुनी माणसं यष्टीला घालवायला यायची, पिशवी हातात धरून. ती काय भाजीने भाकरीने चपात्या देतात म्हणून नव्हती. लोक जायची म्हटले की पाया पडायची. लोक ही भावना होती. आता ती भावना उरलेली नाही. कलियुगानं तो भाव काढून घेतला म्हणूया. अशा भावनेनं सेवा करणारे महान लोक आपल्या भागात होऊन गेले. त्याने आम्हाला ही वाट दाखवली. म्हणून माळ घालायची इच्छा होते महाराज. नाहीतर पुष्कळ लोकांची इच्छा अनेक आहे. अनेकांना महाराज शाकाहार सांभाळता येत नाही. माळ काय घालतील ती माणसं. खाणं मानवी जीवन, खाणं शाकाहाराशिवाय मानवी जीवन नव्हे महाराज. पण शाकाहारी राहणं हे त्यांना पटतच नाही. काय एवढं पाप आहे माणसाचे. म्हणजे मांसाहारी इतके लोक झालेले आहेत की जुन्या काळात जेवढी शाबूवरी दुकानात खपत होती आता तेवढी माळकरी जास्त होऊन देखील खपत नाही. याचं कारण काय हो, की लोकांची खाण्यावरची काय निघालेली आहे. शाकाहारी हे जीवनच व्यस्त झालेलं आहे आता. म्हणून शहाण्या मनुष्यानं निदान आयुष्यात शाकाहारी राहावं. शाकाहारी राहणंही मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. पण त्यात पंढरीच्या वारीला जोड तर शाकाहाराची आहेच आहे. आणि एवढं असूनही महाराज पवित्र जीवन आहे. वागणं पवित्र असावं वारकऱ्याचं असतंच. कुठलाही वारकरी महाराज आजागळ असत नाही. तुळशीला पाणी घालणं, नित्यनेमानं ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ वर्णन केलेले आहे. काही मुद्रा धारण करतात. आम्हा अलंकार मुद्राचे शृंगार, तुळशीचे हार वाहू कंठी किंवा गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारे. ही सगळी वैष्णव भक्ती एकदा बघितली की असा भाव उत्पन्न होतो महाराज की तिथून रजोतमोगुण निघून जातात. रज हा प्रमाद वाढवणार आहे.
तमोगुण अज्ञान आवरण निर्माण करणारा आहे, शुद्ध सत्वगुण भक्ती उत्पन्न करणारा आहे. म्हणून वारकऱ्याच्या घरामध्ये अन्न सेवन करावं, इतरांच्या घरामध्ये पाणी देखील पिऊ नये अशी जुनी लोक का म्हणत होती? तर बुद्धी ही आहारानं भ्रष्ट होते महाराज. की मन जे व्यवहार करतं ते आहारावर, अन्नमय कोश आहे, अन्न जर चांगलं असेल तर मन सशक्त राहतं महाराज. उगाच जत्रा उरूस खाऊन महाराज मन स्थिर राहणं शक्य. म्हणून मामद्याला जाताना पवित्र अंतःकरणानं लोक जातात. आजही उपाशी राहून जावावं लागतं. काही वेळी घरात खायचं नाही, त्यात आपण पांडुरंगाचा प्रसाद म्हणून खायला जाणार आहे, त्यासाठी निरशन उपाशी राहून जावावं मामदं खाण्याकरता. आणि अशी पद्धत जुनी चालत आलेली आहे. एवढं पवित्र जीवन आमच्या जुन्या वारकरी संतांनी आम्हाला समोर आणून ठेवलेलं आहे. हे त्यांच्या आमच्यावर उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. एवढा संतांनी आम्हाला जागृतीचा, आत्मजागृतीचा सल्ला दिलेला आहे. आणि मग अशा पंढरीला जात असताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला. काय मागायचं हेही सांगतात. प्रेमच मागा, अन्य काही मागू नये. प्रेम देणारा भगवंत आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे. न म्हणावी मने, न धरावी मने, शुद्धी देश काळाची. देहभाव घालवावा, एवढाच देवाकडं मागणं मागावं, याच्या पलीकडं काही मागू नये. म्हणून वारकरी होणं म्हणजे देहाभिमान रहित होणं असं आहे. म्हणून ते सांगतात, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. या साधनात एवढं सामर्थ्य आहे, अभिमान उरत नाही. आणि अभिमान न उरल्यामुळं सगळं जीवाचं कोड कौतुक पूर्ण होतं. म्हणून काय करावी साधने फळ अवघेची तेने. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक जीवाला देह आहे, देह आहे म्हटलं अभिमान असणार. आणि हा देहाभिमान एकदा वाढला की मग अभिमानानं आतापर्यंत कोणाचं चांगलं केलं आहे म्हणतात. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार. आणि मग अहंकार एकदा वाढला की देह मी आहे. संध्याकाळच्या वेळेला अंधार पडत गेले की मागं रात्रीचा जोर झाला की मग काय होतं, रात्र होऊन जाते. अंधाराचा काय होतो, त्याला तम वाढत गेले की अंधार रात्र बनत जाते. तोच सकाळचा संध्याकाळ उजेडाचा जोर झाला की काय होतोय, दिवसात परिवर्तन होतंय. तसं अज्ञानरूपी निद्रेत एकदा गेलेला जीव तमोगुणानं वेढला की मग मी भ्रमानं, मी देह म्हणत खाली एवढा येतो. मग देहसापेक्ष जीवन सुरू होतं. आणि मग एखाद्या संतांच्या संगतीत महाराज आपल्या अभ्यासानं मी ब्रह्म आहे अशी एकदा वृत्तीस्फुरण पावली की मग मी जीव आहे, मग मी जीव नसून साक्षात देव आहे, मी साक्षात ब्रह्म आहे अशी अनुभूती आली की मग जीवाचं उत्थापन होतं. जीव ऊर्ध्वगतीला जातो, जीव मुक्ततेकरता वाटचाल करतो. म्हणून ज्याला अभिमान रहित व्हायचं आहे त्यानं महाराज मी ब्रह्म आहे अशा अनुभूतीला येण्याकरता शुद्ध सत्वगुणाची वृत्ती धारण करायला पाहिजे. पण तरी देखील एखाद्या मनुष्याला मी माणूस आहे असं आम्हाला जाणीव करून द्यावी लागते का हो? करावी लागत नाही, सहज आहे. एखादा डॉक्टर जर म्हणायला लागला मी डॉक्टर आहे तर मग डॉक्टर नाही म्हणताय कोण महाराज, आहेसच मूळ. तसंच तुकोबाराय सांगतात तू मूळचाच कोण आहेस, मी वासुदेव तत्वता. तू मूळचाच देव आहेस महाराज. तू का म्हणे तू हा तो स्वयं परब्रह्म, की मूळचाच तू परब्रह्म आहेस. फक्त काय झालेलं आहे, तू देहाच्या अभिमानानं, देहाच्या अहंकारानं तू स्वतःला मी चौंडाळात जन्माला आलेलो आहे, मी मळग्यात जन्माला आलो आहे, मी अमुक जातीत आहे, मी अमुक रंगाचा आहे, मी अमुक वर्णात आहे, असं आम्ही एक भ्रमानं काय धारण केलं आहे, तादात्म्य धारण केलं आहे. आणि या तादात्म्यानं मी संकुचित झालो आहे. आणि संकुचित झालेल्या जवळच महाराज दुःख असतं. जिथं अल्प आहे तिथं दुःख आहे, जिथं व्यापक आहे तिथं सुख आहे. नाल्पे सुखमस्ती, अल्पात सुख नाही आणि व्यापकात मात्र परमात्मा भरलेला आहे. व्यापक हा विश्वंभर, व्यापक आहे तो परमात्मा आणि अल्प आहे तो जीव. मग आपण जीव म्हणून राहायचं असलं तर मग सामान्य रूपाने डबक्यात राहिल्यासारखं आहे. आम्हाला व्यापक व्हावं लागेल. आणि व्यापक व्हायचं झालं तर आम्हाला मग देहाभिमान सोडावा लागेल. की कासवीच्या पिलांना महाराज दूध नाही, पण ती कासवीच्या समोर जर पिली दृष्टिक्षेपात राहिली तरच त्यांचा जीव काय होतो, जतन होतं. ती जर दिशा सोडून बाजूला जातील तर मग मरण्याशिवाय चिखल खाण्याशिवाय त्यांना काही उरत नाही. तुकोबाराय नाथ बाबा सांगतात जीवी कुर्मीची या पिलिया चक्षुर अमृते तृप्तेतया तेची मज भुकेलिया शिविलिया मग भुकेलिया करदमो शिवी. मग त्यात नजरेतनं जर चुकली पिली तर महाराज त्यांना चिखल खायची वेळ येते. तसं तुम्ही आम्ही आत्मसम्मुखापासून बाजूला गेलो तर आम्हाला दुःखाशिवाय काय नाही. मी परब्रह्म आहे, मी आनंदरूप आहे अशा आम्हाला सदैव जाणीव पाहिजे.
आणि ही जाणीव आम्ही विसरलो. कशामुळं? विसरल्यामुळं आमची हानी झाली. आम्हाला मग विषयाकडे धावावं लागलं आणि विषयाकडे धावल्यानंतर मग आता काय काय विषय भोगतील याला नियम नाही महाराज. कामिनी कामा पंगिस्त होती चिंता चित्ती विषयांची. मी आनंदरूप आहे हे विसरल्यामुळं मला मग आनंद कशात मिळेल? पैशात आनंद आहे मला, धनात, धन दारा पुत्रजन ही सगळी आनंदाची ठिकाणं झाली आणि मग यात आम्ही आनंद शोधायला लागलो. वास्तविक आनंद ही असण्यापेक्षा आम्ही आनंदरूप आहोत असं कळावं. पंढरी सुखरूप आहे. सुखरूप ऐसा कोण दुजा सांगा, किंवा सुखालागी करशी तळमळ, किंवा नामा म्हणे नामे नासुनिया पाप करी सुखरूप. भगवंत सुखरूप आहे महाराज. आम्ही तसे सुखरूप आहोत आणि हे सुखरूप पण का कळत नाही? तर अहंकारामुळं कळत नाही. आणि अहंकार सामान्य जीवाला तुम्हालाच होते असं नाही. मोठ्या मोठ्यानं अहंकार महाराज सुटला नाही. अनेकांचे अहंकार देवानं लयाला घालवले. दुर्योधनाचा केवढा अहंकार, रावणाचा केवढा अहंकार नव्हे. हे तर महाराज अभक्त होते, दुष्ट होते, दुर्जन होते. कंसाचा केवढा अभिमान होता. पण महाराज ज्यानं पाठीव वाहवलं देवाला त्या गरुडालाही आपल्या सेवेचा काय झाला? अभिमान झाला. कथा सर्वांना ज्ञात आहे. सत्यभामेलाही आपल्या रूपाचा अभिमान होता. देव वाट बघतच होते महाराज यांचा अभिमान कधीतरी घालवावा. आणि मग अभिमानानं काय होतं? एवढी मोठी गरुडाची सेवा होती महाराज. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळे तुकोबार आहे त्यांचं वर्णन. गरुडासारखा महात्मा माझ्या पांडुरंग परमात्म्याला पाठीवर वाहतोय, त्याची सेवा केवढी दांडगी असेल. रोज त्याच्या पायाजवळ पडून आहे आणि देवा तुझ्या माझ्या पाया वेळोवेळा मी तुझ्या पाया पडतो. वेगे आणावा तो हरी मज दिना. ते गरुडाची शक्ती म्हणजे सामान्य शक्ती नाही महाराज. संकल्पानं उड्डाण करणारे गरुड महाराज आहेत. अगदी आकाशाच्या पलीकडं स्वर्गगती आहे त्यांना. अन्य लोकांमध्ये जाऊ शकतात. क्षीरसागरापर्यंत जायची तयारी आहे गरुडांची. वैकुंठापासून कर्मभूमीपर्यंत त्यांना कष्ट घ्यावं लागत नाही. कर्मभूमीपासून वैकुंठापर्यंत त्यांना यगदाई पंख फडफडावं लागत. काय वैशिष्ट्य, काय सामर्थ्य वर्णन आहे महाराज वाल्मिकी रामायणात केलेलं आहे त्यांचं. एवढं गरुडांचं मोठं सामर्थ्य. पण गरुडांना देखील आपल्या शक्तीचा अभिमान झाला. देव वाट बघत होते. कारण मारुतीरायानं असं सांगितलं होतं राम अवतारामध्ये, तुला मी कृष्ण अवतारात काय देईन? भेट देईन. आणि ती वाट बघतच मारुतीराय बसलेले होते महाराज. आणि एक दिवस द्वारकेत देव निवांत बसलेला असताना काय संकल्प देवाच्या मनात काय की मारुतीराय द्वारकेत फिरत फिरत आले. आल्यानंतर बागेत पहिल्यांदा प्रवेश केला. काहीतरी फळं खायला गावतील म्हणून. बागेचा रक्षक होता तो माळी महाराज धावून आला. हे म्हणाले मला ही बाग आहे बळीराम दादाची, विचारल्याशिवाय इथं फळं खायची नाहीत म्हणाला. तू कोण विचारल्याशिवाय फळं खाणारा? म्हणाले ही बळीराम दादाची बाग आहे. मारुतीरायांना राग आला बळीराम शब्दाचा महाराज. कारण मी आतापर्यंत रामच ऐकलं आहे म्हणाले. एकनिष्ठ भक्त होते. हे बळीराम कुठला आणला आहे काय की म्हणाले यानं. जरा जवळ येऊ दे म्हणाले. मग त्याला जराशी काय दाखवूया? आपली शक्ती दाखवूया. आता काय महाराज माळी केवढा असणार तो. जवळ आल्यानंतर देवानं सहज मारुतीरायाने महाराज एक चपराक मारल्यासारखं केलं. उगाच हाताच्या वाऱ्यानंच उडून पडलं महाराज. ते तिची दातखिळच बसली. त्याला बोलता येईना. तो धावत धावत माळी आला कृष्ण परमात्म्याकडं आणि देवाला म्हणाला देवा की म्हणाले एक वानर आले आणि त्यानं सहज म्हणाले बळीराम दादाची बाग आहे, विचारल्याशिवाय फळं खाऊ नकोस. एवढं म्हटल्या म्हणाले त्यानं जे मारलं ते म्हणाले असला तडाखा मी पाहिला नाही म्हणाले. आणि म्हणाले त्याला तुम्ही काहीतरी शिक्षा करा. तुम्ही माझ्या हातनं ते होणं शक्य नाही. बरं मग देवाने लगेच जाणलं ज्या अर्थी असा तडाखा मारणारा आलाय त्या अर्थी मारुतीराय आलेले असले पाहिजे. आणि मग लगेच सत्यभामेला सांगितलं देवाने मारुतीराय आलेले आहेत आणि तू काय कर सीता होऊन तयार हो. कारण त्याला असलं रूप बघायची इच्छा नाही. तो रामरूप पाहणार आहे महाराज. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं. डाव्या बाजूला सीता पाहायचा त्याचा वेद आहे. आणि रामरूपामध्ये मला व्हावं लागेल. तू सीता होऊन ये. तगादा लावला महाराज. सत्यभामा तयारीला लागल्या. आता तिला सीता व्हायचं येत नाही महाराज. ती काय व्हायला लागली या ती त्या आपल्या मेकअप रूममध्येच बसल्या म्हणा आताच्या भाषेत बोलायचं झालं. त्या कसा केश संभार करावा, कसं साडी नेसावी या चिंतनातच त्या घडून गेल्या. इकडे गरुडाला देवाने बोलवून घेतलं. बाबा म्हणाले एक वानर आलं आहे त्याला असं सांग तुला कृष्णानं बोलवलं आहे म्हणून सांग म्हणाले. तर म्हणाले बागेचा उच्छाद करत आहे तू जाऊन त्याला सांग तसं.
आता त्या गरुडांना असं वाटलं एक वानर यावं, सामान्य वानरासाठी माझ्यासारख्या बलवान माणसाला पाठवावं काय तिकडं. देवा म्हणाले हे तुझं बोलणं चुकीचं आहे, उंदराला मारण्याकरता कधी तोप लावायला लागते काय म्हणाला. तसं नाही म्हणाले, जाऊन तर बघून ये म्हणाले. मग गरुड गेले कसं तरी, अगदी तोंड बाकडं करीत गेले आणि मारुतीरायांच्याजवळ काठालाच उभारून बागेत हाक मारली. ए वानरा म्हणाले, तुला कृष्णाने बोलवलं, ये म्हणाले. मारुतीरायांनी जाणलं, म्हणाले याला शक्तीचा दर्प आहे, बळ आहे, याला अभिमान झालेला आहे म्हणाले, जरा जवळ येऊ द्यावं म्हणाले. जरा बहिऱ्याचं सोंग घेतलं मारुतीरायांनी, किंड असल्यासारखं केलं. महाराज कानाला हात लावून बसले. गरुडांनी कित्येक वेळा हाका दिल्या, मारुतीरायांनी न ऐकल्यासारखं केलं. आणि जवळ आल्यानंतर महाराज मग त्यांनी अगदी असा एक चपराक तडाखा दिला की गरुडाला महाराज देवच आठवला. तो अगदी पंख पसरून देवाच्या पुढ्यातच येऊन पडला, असं वर्णन आहे त्या कथेमध्ये. आणि मग देवाला गरुड म्हणतो, देवा हे असं मारायचं होतं तर इथंच मारलं असतं, तसं बरं केलं असतं. नाही बाबा म्हणाला, सोनारान कान टोचलेलं बरं असतं, मी सांगून होणं शक्य नव्हतं म्हणाले. आणि ते सामान्य वानर नाही म्हणाला, कोणतरी तो बळवान कपिराज असला पाहिजे. आणि मग गरुडाला मूर्छा आली, महाराज भोळ आली. देवानं त्याला सावध केलं आणि सांगितलं, आता असं सांग की मी रामरूपात तयार आहे म्हणाले, तुला फक्त बघायला बोलवलं दर्शनाला, तुला रामप्रभूंनी बोलवलं एवढंच सांग. गरुडाला आता पहिल्यापेक्षा भीती वाटली. मगाशी खरं सांगितलंच तर एवढा तडाखा दिला आहे म्हणाला, आता खोटं बोलल्यावरती काय जीव घेईल म्हणाले, मी काय जाणार नाही बाबा. नाही म्हणाले, जा, मी सांगितलं जा म्हणाले, आता तुला काही तो करणार नाही. मारुतीराय असं कळाल्यानंतर म्हणाले, तुझं तू परीक्षा घेणार नाही. आणि मग गरुड महाराज निगर्वी होऊन गेले. आता बाळाचा दर्प गेला, कारण एवढ्या मोठ्या बलवान गरुडाला देखील एक सामान्य वानर रूपात मारुतीरायाने दिलेली ताकद केवढा तडाखा दिला महाराज. हे कळालं, हे बल सामान्य नाही, हे प्रभूचं बळ आहे. आणि एका हरिभक्ताजवळ एवढं जर बळ असेल तर त्या हरीजवळ केवढं बळ असेल. हरीची आदासा आम्हा भयचिंता नाही धाक. हरीजवळ कोणतं वैभव, कसली चिंता, कसला धाक, काहीच नाही महाराज. निर्भय अवस्था आहे. मारुतीरायांनी दिलेल्या तडाख्यानं गर्भहरण झालं गरुडांचं. आणि मग मारुतीराय यायला ज्यावेळी निघाले गरुडांच्या बरोबर, त्यावेळी मात्र सत्यभामेला देव सारखं म्हणतात, तयार हो, सीता होऊन ये, सीता होऊन ये. तेवढ्या वेळेत महाराज नारद महर्षी आले. नारदांना सत्यभामा विचारते की हे महर्षी, सीता कशी दिसत होती सांगा, आणि मी आता जो पेहराव केला आहे ही सीता अशी दिसत होती काय. खरं सांगू आईसाहेब म्हणाले, सीता कशा होत्या हे सांगणं शक्य नाही, पण एवढं सांगू शकतोय म्हणाले, तुम्ही सीतेच्या दाशी म्हणून सुद्धा शोभणार. महाराज सत्यभामेला कसं वाटलं असेल हे काय सांगायला नको. लगेच रुक्मिणी माता तिथं उभ्या होत्या. मारुतीराय येणार, त्याला हे रामरूप पाहायची सवय आहे. त्याला जर सीता नसेल तर तो ही काय करेल, ही द्वारकाच पालती घालील म्हणाले, एवढं बळ आहे त्याच्याजवळ. आणि रुक्मिणीला लगेच बोलावलं महाराज. रुक्मिणी माता काय पदर सावरत आल्या महाराज, त्या सीता होऊनच आल्या. आता त्या मूळच्या कोण होत्या, हो भगवती शक्तीच आहे. तिला सीता व्हायला वेळ किती लागतोय, तिला रुक्मिणी व्हायला किती वेळ लागतोय. हे राधा राणी आपल्या दुतिकेला सांगत आहे. निळोबाराय तुकोबाराय वर्णन करतात की धाडिले हनुमंता, धाडिले गरुडा, अनिले हनुमंता, तै पाचारिले होऊन येऊ सीता, लाजिन्नली रूपे नये पालटिता, झाला भीमकी आपण राम सीता हो. आपण राम झाला, भीमकीला सीता केली. आणि गरुडाचा गर्भहरण करून सत्यभामेला महाराज त्यातून तिला गर्भहरण करून बाजूला काढली. देव आपल्या स्वतःच्या पत्नीचा, आपल्या भक्ताचा देखील अभिमान सहन करत नाही, तो तुमचा आमचा अभिमान सहन करील काय. म्हणून तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान न्यावा हातोहाती, तोंडी माती पाडोनी. अभिमान तोंडात माती घालणार आहे, म्हणून कशाच्याच गोष्टीचा आपण गर्व धरू नये, अहंकार धरू नये. म्हणून तुकोबाराय सांगतात, या पंढरीच्या सेवेमध्ये मात्र अभिमान उरत नाही. कोड कौतुक सगळं पूर्ण होतं. हे आपल्याला भाग्यानं कळावं महाराज. लाज वाटते लोकांना आज, बुकाला व्हायचं म्हटलं तर लाज वाटते. अगदी ढळढळीत नाम लावणारी सौंडाळात किती लोक भेटतील, नाहीत भेटत महाराज. तरुण असो, वृद्ध असो, मध्यम असो, कामाच्या याच्यात आम्ही सगळे संसारी आहोत, मान्य आहे. वैरणीला गेलं तर माणसं काय सकाळी लवकर आंघोळ करतात असंही नाही महाराज, कारण शेताकडं घाण होतात कपडे. आल्यावर उसातून आलं, पाणी पाजून आलं, अंगाला कुसळं लागतात, कपडे घाण होतात, आल्यानंतर आंघोळ करावे असाही काही नियम आहे, काही लोक पाळतात.
आल्यानंतर काही आंघोळा करून पण नाम लिहून देवाचं दर्शन घ्यावं हे तरी पाहिजे. तुळशीला पाणी घालणं ह्या गोष्टी आपल्याकडून हे सामान्य सेवा नव्हे महाराज. कल्याण मासिकामध्ये कथा आलेली होती की एक मेंढपाळ होता महाराज. त्या मेंढपाळाला काय कर्मधर्म संयोगानं दिव्यदृष्टी आली असेल म्हणा काय असेल आली असेल, एका वाटेतून जात असताना मेंढर जनावर आपली जित्राप घेऊन जात असताना मेंढर घेऊन जात असताना त्याला एक दिव्य पुरुष दिसले, दोघेजण पाश घेऊन उभा राहिलेले. आणि मग त्या दोघा दिव्य पुरुषातलं बोलणं त्याने ऐकलं त्या मेंढपाळानं की ते दिव्य पुरुष बोलत होते, आता एक बैलगाडीवान येईल आणि त्याची गाडीची बैल काय होतील उधळतील आणि उधळल्यानंतर तो गाडीवान आहे तो पडेल आणि पडल्यानंतर त्याला मरण येईल आणि मग ते मेल्यानंतर आम्हाला ते न्यायला भेटेल. कारण ते यमदूत होते महाराज. ते मेंढपाळाने ते ऐकलं आणि मेंढपाळ महाराज बघत बसला की म्हणाले खरोखर आता होतंय काय बघूया, जसं हे बोलतात तसं होतंय. त्यानं झाडाच्या आडाला उभारून ते बघायचा प्रयत्न केला. क्षणभरात महाराज एक शेतकरी बैलगाडी घेऊन पळवत आला. काय झालं, कडाने निघाली का सापती तुटली, काय झालं त्यातून महाराज, आणि त्यातून गाडी पडली आणि त्यातून तो बैलगाडीवान बाहेर पडला आणि एका दगडाजवळ आदळला जाऊन. पडल्यानंतर महाराज प्राण काही गेले नाहीत, पण ते यमदूत महाराज मात्र दिव्य होते. ते पाश टाकायचे, पण पाश टाकला तरी त्यांच्या जवळ पाश जायचा, पण त्या पाशात मात्र त्याला बांधता आलं नाही, त्याचे प्राण आकर्षण घेता आले नाहीत. तो मेंढपाळही बघत होता महाराज आणि हे दिव्य पुरुषसुद्धा प्रयत्न करत होता. कित्येक वेळ प्रयत्न केला, प्रयत्न सफल झाला नाही. शेवटी हे ते यमदूत होते ते अगदी महाराज कष्टले, त्रास झाला, निघून गेले. निघून गेल्यानंतर तो मेंढपाळ उठून गेला की एवढे यमदूत आले पण यांना प्राण घेता आला नाही, याचं कारण काय असावं म्हणून बघायला गेला. तर महाराज जो बैलगाडीवान जिथं पडला होता त्याच्या अंगावर तुळशीची सावली पडलेली होती महाराज. ही कल्याण मासिकात कथा आलेली आहे, हे कोणी कपोलकल्पित सांगितलेली नाही. कल्याण मासिक फार जुनं आहे महाराज, आजही ते संत चरित्र सांगणारं मासिक आहे. तुळशीच्या सावलीच्या महाराज नुसत्या आधारानं जर यमाचे पाश जर स्पर्श करत नसतील तर साक्षात तुळशीमाळा धारण करणाऱ्याचं पवित्रपण केवढं मोठं असेल. यमदूताला सुद्धा आम्हाला हात लावता येणं. काळाचे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ, काळाला देखील ग्रास करणारा महाकाळ परमात्मा. काळासी महाकाळ यशोदेशी तान्हे, आरतीमध्ये वर्णन आहे. काळाला महाकाळ असलेला परमात्मा, यशोदेच्या पोटाला मूल म्हणून आलेला, आणि तोच पांडुरंग परमात्मा, त्याला आवडणारी तुळशीची माळ. नुसत्या झाडाची सावली पडली तर यमाचे दूत महाराज जवळ जाऊ शकत नाहीत, तर मग ती तुळशीमाळा गळ्यात आहे, ती माझ्या अंगावरून तिचं पाणी पडतंय, एवढं तरी भान पाहिजे आम्हाला का नको. चोळलं नुसतं मस धुतल्यासारखं महाराज, माळ गळ्यात आहे एवढी जाणीव असावी. सावध झालो हरीच्या आलो. आपण सावध होऊन सेवा करायची महाराज. नित्यनेमानं त्या माळीचंही पूजन झालं पाहिजे, नित्यनेमानं ती गळ्यात आहे याची आठवण पाहिजे. नाहीतर कामाच्या नादात तुटलेले हे सुद्धा कळत नाही महाराज. निम्म्या अर्ध्याने सांगायला लागतंय माळ कुठं आहे, मग ध्यानात येते एकेकांच्या माळ माझ्या गळ्यात नाही. मग 2-2 4-4 घालण्यापेक्षा एक आहे ती सांभाळायला काय हरकत आहे महाराज. एक पुष्कळ घालतात, 2-4 असतात, घालण्याबद्दल काही विरोध नाही महाराज, असावी नाही. काही जपाची माळही असते, काही नित्यनेमाची माळ, पण नित्यनेमाची एकदा धारण केलेली माळ गळ्यात कधीही काढू नये. विधीच तसा आहे महाराज. गळ्यात पडलेली माळ ही आजीवन मरे तोपर्यंत आपण सांभाळली पाहिजे. अशी तुळशी माळ ज्ञानोबाराही त्याचं वर्णन करतात. तुळशी माळा शोभती कंठी, गोपी चंदनाच्या उटी, सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी, 12 वाटा पळताती, आले हरीचे विनट वीर विठ्ठलाची सुबठ, भेने झाले दिक्पट पडती थाट दोषांचे, कुंचे पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाती विठ्ठलाचे. पांडुरंग परमात्म्याचे सेवक महाराज एखादा हत्ती डुलत यावा असं दिंडीत चालत जातात, त्या आनंदात नाचतात. हे भाग्य महाराज इंद्राला नाही, हे भाग्य ब्रह्मदेवाला नाही. आमचं भाग्य आम्हीच जोखायला पाहिजे, आम्हीच तपासायला पाहिजे आम्ही किती भाग्यवान आहोत, म्हणून आम्ही भाग्याचे आहोत. ज्ञानोबा सांगतात, मनोरी करा करा रे क्षीरापती, नटा नटा रे कीर्तन वृत्ती, ते नर मोक्षा ते पावती, ऐशी बोलती सुरनर. हे ज्ञानोबा यांनी सांगावं. हे नोह्या जिकालीचे युगा 28 मज
निर्धारित असाचे मृत्यूलोकची नव्हे. ही भोगभूमी जरी असली तरी पंढरी मात्र भोगभूमी नाही. हे साक्षात वैकुंठ आहे. म्हणून तुमचं आमचं माहेर घर आहे. पंढरीये माझे माहेर साजनी ओविया खंडणी गाऊगीत. म्हणून पंढरीला माहेर म्हणून तुम्ही आम्ही पाहतो. पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमची माता, आमची मिराशी पंढरी, आमचे घर भीमातिरी. आमचं घर भीमातीर आहे. पांडुरंग परमात्मा आमचा वडील आहे, आई रुक्मिणी माता आहे आणि सगळ्या संतांचं ते माहेर घर आहे. म्हणून तुका म्हणे माझा बडिया बाप माय हर्षे नांदे सई घराचारी. पंढरीत आम्हाला भाग्यानं जन्म लाभावा. आम्हाला पंढरीची आस आहे. पंढरीची वाट आम्हाला साधू संतांनी दाखवली. म्हणून आम्ही वारकरी होऊन पंढरी पहा असा तुकोबारायांचा मोलाचा संदेश महाराज प्राणापलीकडं जपावा. म्हणून तुकोबाराय सांगतात असा तसा न राहण्यापेक्षा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. इतर साधनाच्या भरीला पडू नकोस. इतर साधनं त्रास देणारे आहेत, फळकाम करणारे आहेत, सकाम इच्छा निर्माण करणारे आहेत. इच्छा जिथे निर्माण होते महाराज तिथं काय होतं, काहीतरी भोग निर्माण होतात. म्हणून इच्छेनं जगणं यापेक्षा निरीच्छ जगणं वारकऱ्याचं आहे. असं निरीच्छ जगणं ही निरीच्छ सेवा. पांडुरंगाचं सदैव नामस्मरण. संकल्प तो नाही दुजा महाराजा विनतो. मनात पांडुरंगाचाच संकल्प असावा. वाणी पांडुरंगाला वाहिलेली असावी. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. आपली सेवा तया प्रिया देवतालया. यात्रादिके करावया आटई पहार पाया जैशी उडीग घापे. पंढरीला जावावं असं सदैव वाटावं. पंढरीस जावे ऐंशी माझे मनी विठाई जननी भेटे केव्हा. अशी सदैव आशा असावी. इतर तीर्थाविषयी भावना असावी चांगली महाराज. इतर तीर्थ नको असं म्हणू नये, पण आमची इच्छा मात्र पंढरीला जावावी अशी सदैव आस असावी. आणि अशी आस ज्यांच्या मनात आहे त्याची पांडुरंग परमात्मा स्वतः वाट बघतो. पांडुरंग परमात्मा एकमेव असा देव आहे की भक्ताची वाट बघणार आहे. वाट पाहे उभा कृपाळू तातडी उतावीळ. इतर देवता मात्र वाट बघत नाहीत महाराज. नाही जर गेला असा तर वाट लावल्याशिवाय सोडत. आता तो वाट असा शब्द दोन्ही वापरावा. इतर देवता काय करतात, आठवण नसली की महाराज आता आमचा भैरोबा नाही, काय कळत नाही आणि सुधरत एक नाही. पूजा लावली तरी काय सांगित नाही. आणि सगळं झालं की मग कळते मला. न कळे महिमा अंगी प्रभाव शोभे. आर्थित आहे ना, न कळे महिमा अंगी प्रभाव. काही कळत नाही असा देवाचा काही प्रभाव आहे. आणि मग तसल्या लोकांना तसा देव लागतो हेही खरं आहे महाराज. सामान्य सर्वसामान्य भाविक लोकांना मात्र पांडुरंग परमात्मा अतिशय चांगला आहे. नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे. पांडुरंग परमात्मा गोड आहे, बालरूपात आहे. सगळ्यांचं दोष सहन करून आम्हाला महाराज तो मुक्तीपर्यंत नेणार आहे. म्हणून पांडुरंगाची सेवा अनेक युगापासून चालत आलेली आहे. अनेक मोठ्या मोठ्या आचार्यांनी त्याच्यावर महाराज अभ्यास केलेला आहे. पंढरीच्या वारीचा योग हा अभ्यास योग आहे. ज्ञानोबराई त्याच्या माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन उडी म्हणतात. एवढा मोठा ज्ञानी महात्मा जर पंढरीची वारी करत असेल तर आम्ही का बरं पंढरीबद्दल उदास राहावं. म्हणून घडेल तेव्हा पंढरीला जाऊन यावं. वारीच्या निमित्तानंही जावावं. सेवा तिथं व्हावी. पंढरीची वाट चालतात महाराज. एक एक पाय पडणे सुकृताचं फळ आहे. कित्येक अश्वमेध केलेल्याचं पुण्य आहे. म्हणून पंढरीच्या वाटेनं काय मिळणार नाही सांगा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. सगळं काही होईल. म्हणून विठोबाचं नाव काय करणार नाही. म्हणून ज्याला काही कळत नाही त्यानं हे करावं. कळे न कळे जा वर्म ऐसा ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. अट्टाहासानं माझ्या विठ्ठलाचं नाम उच्चारावं. नित्यनेम घरातले करावेत महाराज. गीता गाथा ज्ञानेश्वरी पूजन व्हावं. नित्यनेमानं तुळशीला पाणी व्हावं. महाराज तुळशीचं पान घालून मुखातून आजही प्राण गेलेली माणसं घरातून बाहेर काढतात. एवढा तुळशीला महात्म्य. मेलेल्या माणसाच्या मुखात तुळशीपत्र घातल्यानंतर ते जीवात्मा महाराज वैकुंठालाच न्यावा लागतो. तो दुसरीकडे नेता येत. एवढं सामान्य तुळशीच्या वृक्षामध्ये सामर्थ्य असेल, त्या मंजिरीत एवढं सामर्थ्य आहे. वैकुंठ चतुर्दशीला कितीतरी महाराज वाहतात. बघितलं तुम्ही. एवढं प्रिय असणारी तुळशी माळा आहे आणि ती जर धारण करणं ते आम्हाला भाग्यानं लाभलं. म्हणून भाग्याची आम्ही तुम्ही सगळे नर आहोत. ज्ञानोबाराई सांगतात असा भाग्यवान महात्मा. नरदेह मिळणं हे एक भाग्य आहे. मुमुक्षुता लाभणं एक भाग्य आहे. सत्संगती लाभणं भाग्य आहे. आणि त्या संतांच्या संगतीत वारकरी होऊन पंढरीची वारी घडणं
हा योग घडणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. म्हणून काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमादेवर श्री विठ्ठलाचा वारीकर. कायेनं वाचेनं मनानं उदास होऊन सेवा करायची. या देहाची आस धरायची नाही. हे सामान्य धर्म सांभाळायचे आणि विशेष पंढरीचा धर्म मात्र आपण अजिबात सोडायचा नाही. मीराबाईंनी हीच सेवा केली. अन्य सगळ्या संतांनी महाराज कान्होपात्रांनी हीच सेवा केली. चोखोबारायांच्या पत्नीनं ही सेवा केली. चोखोबारायांनी ही सेवा केली. अशी सेवा जर एवढे ज्ञानवान पुरुष करत असतील तर आम्ही पंढरीची वाट सदैव चालावी. सदैव हे वारकरी जे पंढरी देखती पदोपदी तया वाचा तया कैसा संसार. ज्याच्या वाटेला पायाला विठ्ठल विठ्ठल आहे तर कशाला संसारामध्ये जन्माला येईल. म्हणून पंढरीच्या वारीनं आम्ही भाग्यानं जन्मलो, पंढरीचे वारकरी झालो. आता धरलेलं व्रत मात्र आजन्म परिपालन करायचं. यात अजिबात खोट करायची नाही. वर्षाचे 24 उपवास करायचेच आणि परत देखील 6 संतांच्या काही पुण्यतिथ्या, काही देवाच्या जयंत्या महाराज. महाशिवरात्री आहे, रामनवमी आहे, वामन जयंती आहे, कृष्णाष्टमी आहे, उत्तमोत्तम शिवरात्र. हे 6 पर्व काळ सांभाळावे लागतील महाराज. पण आपल्याकडून कोण नरसिंह जयंती धरणारे दिसत नाहीत, कोण वामन जयंती माहितीच नसते महाराज. काय करावं. पण हे उपवास धरायला पाहिजेत. रामनवमीचा उपवास काय मग निम्मे अर्धे 12ला सोडतात, काही दिवसभर धरतात. अष्टमीच काय जन्मजात झाली असली तर आमच्याकडनं, नाहीतर दुसरा कुठला उपवास होत नाही. शिवरात्राने उपवास हे आमच्या वारकऱ्यांचे, कारण हरिहराभेद नाही करू नये. आम्हाला हरिहर समानच आहेत. हे सगळे अशी एक सामान्य रूपानं तुका म्हणे विष्णू शिवा वाचून देवा भजती ते. विष्णू आणि भगवान शिव सोडून दुसरा देव कोणी ध्यानाला आणू नये असा एक वारकरी संप्रदाय आम्हाला काय करतो, जागृत करतो. म्हणून तुमची आमची सेवा ही महाराज मुक्ततेकरता झालेली आहे. तुकोबाराय सांगतात कोड अवघेची पुरे जीवाचं कौतुक पूर्ण होतं. कारण तो देव असा आहे एकदा डोळ्या जाऊन बसला बाहुलीत डोळ्याच्या की मग तुकोबाराय सांगतात तुका म्हणे डोळा विठो बैसरा सावळा काय करावी साधने फळावगीची तेने. महाराज ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरदारी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळावगीची तेने. अभिमान नुरे कोडावगीची पुरे काय करावी साधने फळावगीची तेने. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा काय करावी साधने फळावगीची तेने. काही अभंगामध्ये काही फळावगीची येणे असाही पाठ आहे, पण देवडीकर बाबांच्या गात्यात तेने असा पाठ आहे. काय असेल महाराज, जशी परंपरा चालत आली तसं आपण जपायचा प्रयत्न करायचा. ही सेवा सामान्य वाटते. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत हे एकदा कळालं की महाराज कुठंही मग हा माथा झुकवायचा नाही. आम्ही केवढे भाग्यवान आहोत हे तुकोबारायांनी सांगावं. आमच्याकडं बघून महाराज मोठे मोठे आस्तिक नास्तिक न्यायशास्त्रकार संख्यशास्त्रकार यांनाही अजूनही हे भ्रमात आहेत महाराज. मोठे मोठे आचार्य. आम्ही शंकराचार्यांचे पाईक आहोत, आम्ही ज्ञानोबारायांचे आश्रित आहोत, आम्ही आस्तिक आहोत, आम्ही सगुणही देव मानतो, आम्ही निर्गुणही देव मानतो. आमच्यात पूजा करायलाही चालते. आणि आम्ही संसारी जरी माणसं असलो महाराज तरी शेतात जरी जेवायला बसलो तरी पांडुरंगाचं नाव घेताना जो आमचा भाव आहे तो घरात नैवेद्य दाखवताना तोच भाव असतो. भावनेत बदल होत. अशी भावना वृद्धिंगत करणारा कुठलाही दुसरा संप्रदाय नाही महाराज. इतर भावनेमध्ये महाराज फार क्रियाकलाप आहेत. तुम्ही कोणत्याही कर्मकांडामध्ये शिरा, तिथं तुम्हाला उदबत्ती दाखवायची झाली तर उदबत्ती लावायलाच पाहिजे महाराज, पर्याय नाही. तिथं तुम्हाला धूप घालून चालणार नाही. जिथं ज्या पद्धतीचा धूप वापरायचा आहे तिथं तोच धूप वापरावा लागतो. आमच्यात मात्र नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म, आमच्यात नामस्मरणावर सगळं काही घडू शकतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कर्मठाचा भाग थोडासा काढून टाकलेला आहे. उपासनात मात्र दांडगी ठेवलेली आहे. उपासनेतसुद्धा काही गोष्टी ज्या रूढी परंपरेच्या आहेत त्या बाजूला काढलेल्या आहेत महाराज. आता उपासना कशी वैचारिक उपासना करायची. आम्ही विचारवान आहोत. विचारानं काय करायचं महाराज, देह मी नाही,
देह तादात्म्य असते असते सोडायचं, देहसापेक्ष लोकांची काळजी करायची, घरच्यांची व्यवस्था करायची, चिंता करत बसायचं नाही. होणाऱ्या गोष्टी होत राहतील महाराज, जाणारी जातील, कोण आधी कोण नंतर हा भाग निराळा. कुणाला भाग्यानं मिळेल न मिळेल हाही भाग निराळा. अन्न आच्छादन प्रारब्ध आधीन आहे, हे कळवून घ्यायचं. सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतोय असं कधीही समजायची गरज नाही. ज्यानं चोच दिली तो चारा देणारा आहे महाराज. ठेविले अनंते तैशीचे राहावे, हे तुकोबारायांची काही वचनं अशी पाहिजेत महाराज. आम्ही विष्णुदाशी देव घ्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धेची. आमच्या मनासारखा संसार जर झाला असता तर महाराज आम्ही चौंडाळात राहिलो नसतो, मुंबईत आम्ही कुठेतरी बंदरावर जागा घेतल्या असत्या महाराज. शक्य नाही. टोकणलेलं सगळंच परिपूर्ण उगवतं आहे असं नाही, सगळंच मनासारखं पीक येतं आहे असं नाही. पीक चांगलं येतं आहे पण जादा काळोख येऊन महाराज पुढं रोगसुद्धा पडतो आहे असं सुद्धा होतं आहे. चांगला ऊस आणला, नदीनं नेला महाराज आमचा ऊस, काय सांगता यायचं नाही. पण असं कुणी असं भ्रमात राहू नये की मनासारखा संसार हरिश्चंद्र राजाला करता आला नाही. त्याला देखील डोंबाच्या घरामध्ये महाराज मडी पेटवण्याकरता राहावं लागलं घाटावर. आजही हरिश्चंद्र घाट आहे, दाखवला जातो महाराज काशीमध्ये. एवढा मोठा नळराजा, एवढा मोठा हरिश्चंद्र, पण त्यांना देखील काय करता आलं नाही, मनासारखा संसार करता आला नाही. आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही पांडुरंगाचे पाईक आहोत. पंडितरायाचं सदैव नामस्मरण करायचं. घरच्या स्त्रिया आबाल वृद्धांनी महाराज हे धारण करणं. म्हणून एकादशीच्या दिवशी घरात अन्नच शिजू नये महाराज, असं घर असावं अशी माझी इच्छा आहे. काय लागल 2-2.5 किलो शाबुनी वरी, काय फरक पडत नाही. 2-4 टन ऊसाचं पैसे जातात. आणि काय शाबूवरीसुद्धा खाऊन खाऊन कटाळा येतोय महाराज. ती एकादश म्हटली की नकोच वाटतंय, काही खाऊ नये असं वाटतंय. पण त्या निमित्तानं एकादशी व्रत व्हावं. रुक्मांगद राजापासून चालत आलेली ही परंपरा आहे. एकादशीला महाराज 1 भक्त का 2 भक्त राहिलं तरी फार अवघड नाही, राहता येतं. दोन्ही वेळेला उपास राहता येतं. काय पाणी प्यायचं, थोडं काहीतरी फलाहार शेंगदाणे काहीतरी खाऊन कासेना, पण एक सवय लागावी. आणि एकादशीचं परत मोठं एकादशी मोडण्यासाठी काय फक्त दिवसा झोपायचं नाही एवढा एक विधी आहे. एकादशी दिवशी दिवसा जमिनीला पाठ लावायची नाही आणि रात्री 12पर्यंत जागं राहायचं. 12पर्यंत भजन होतंच. मग 12पर्यंत वारकरी काय झोपत नाही. निदान मी म्हणतो भजन संपल्यावर, कीर्तन संपल्यावर आमच्या इथं तरी 11 ते 12पर्यंत बडबडत बसते 1.5 तास आणि भजन अर्धा तास करते. बरं आहे म्हणायचं, बोलणं 1.5 तास होतं आहे आणि भजन केवढं होतं आहे, अर्धा तास. वास्तविक भजन जास्त व्हायला पाहिजे आणि बोलणं कमी व्हायला पाहिजे, पण जागी राहते ते महत्त्वाचं आहे. 12च्या पुढंपर्यंत जागं राहतात महाराज. भाग्यान आहे हे सगळं आपल्याकडून घडावं. तुळशीला पाणी, तुळशीची रोपं आणून लावावी. तुळशीचे रोप लावेल जो आणूनी, अया चक्र पाणी न विसंबे. तुळशीविषयी भगवंताची एवढं तुळशी वृंदावन असावं. निकोप जयाची द्वारी तुळशी वृंदावन. नाही ते स्मशान ग्रह जाणं म्हणतात. ज्याच्या दारात तुळस नाही ते स्मशान आहे. म्हणून वारकऱ्याचं घर तुळशीनं भरलेलं असावं महाराज. बी झडणाऱ्याच तुळशी लावाव्यात, लावायची गरज नाही महाराज. काळी तुळस लावली म्हणजे आपोआपच बियाला येते, झडतंय तिथंच उगावतंय. आणि तणनाशक मानून राखल्यात कोणी तुळशी महाराज, काही राखलेलं. वारकऱ्याचं घर असं असावं. नामदेवरायांच्या घराचं वर्णन करताना नामदेव गाथ्यात वर्णन आहे की पांडुरंग परमात्मा ज्यावेळी त्यांना सोन्याच्या मोहराचं पोतं देण्याकरता आला त्यावेळी बिदी उभा राहिला, घर पुसू लागला, म्हणे माझा नामा केवता गेला. माझ्या नामदेवाचं घर कोणतं म्हणून विचारतात त्यावेळी काही तिथले बसलेले लोक सांगतात, बिराडाचे वन तुळशीवन अपार, त्याची जाना घर नामयाचे. हे पहा म्हणाले, तुम्ही आलेल्या ह्या याचकाला सांगतात यजमानाला की दारात ज्याच्या तुळशीचं जंगलच आहे ते घर कुणाचं, नामदेवाचं. मला सांगा, नामदेवरायांच्या घरात वृंदावन सडे चौक रंग माळा नाची तो सोहळा. देवाला तुळशीच्या दारात ज्याच्या तुळशी नांदतात एवढ्या उगवलेल्या आहेत. देवाला आनंद वाटला महाराज. म्हणून आमच्या दारात देखील तुळस असावी, वृंदावन असावं. आज कार्तिक महिना आहे, कायमस्वरूपी दिवा जळता असावा महाराज. दिवा लावला तुळशीपाशी, उगाच म्हणण्यात काय अर्थ आहे. दिवा लावला देवापाशी म्हणतात ना, आणि उजेड पडला तुळशी. आता तुळशीजवळ उजेड असावा, तिथे एखादी पंथी लावून ठेवावी. कार्तिक महिना आहे. आणि दारात रांगोळी असावी. विशेष करून वारकऱ्यानं कोंबड्या पाळू नाही, तर रांगोळ्या घालायची गरजच नाही महाराज. हे काय सांगायला लागू नये कीर्तनात. शेरडं तरी अजिबातच पाळून येतं महाराज. कारण कोंबड्या बऱ्या म्हणायची पाळी, त्याचा वासही आणि त्रासही. त्यापेक्षा म्हणून वारकऱ्यानं गोमाता पाळावी आपल्या घरामध्ये. जमेल तेवढं शाकाहार राहायचा प्रयत्न करावा. एखाद दुसरा माणूस बिनमाळेचा असला तर त्याला कसं माळेत आणता येईल हे बघावं. लाज वाटते महाराज मुलांना सुद्धा माळ घालायला आता.
पण त्यांना देखील घालायची इच्छा व्यक्त करावी. काय अवघड नाही महाराज, माळ हलकी आहे काय जड आहे असं काय नाही, का ती लोखंडाची नाही, काय घातल्यावर करटं उठतात असंही काय नाही. चांगला आहे रोजच्या रोज महाराज अगदी जप करावा नित्यनेमानं. एवढी आवड माळेविषयी असावी. खरोखर आम्हाला जुन्या लोकांनी काय आमच्यावर उपकार केले देव जाणे, की कृपाया केली संतजनी माझी अलंकारली वाणी. आवडीनं महाराज तुम्ही लोकांनी माळा घातलेल्या आहेत, रडून माळा घातलेली लोक आहेत महाराज. पंढरीत जाऊन काय सांगावं, काय भाग्य असेल माझ्या गळ्यात माळ. महिमा कळत नाही, पण काय पूर्वसंकल्प, केवढी पुण्याई. तुकोबाराय सांगतात की ज्याशी 80 याची भेटी, पूर्वसंचित पुष्कळ लागतं. तुका म्हणे ज्याची भेटी एवढं पूर्वसुकृत लागतं देव भेटण्याकरता, संत भेटण्याकरता, गळ्यात माळ येण्याकरता. म्हणून माळ गळ्यात येणं ही अपार पुण्याईची गोष्ट आहे. ती या निमित्तानं आज घडलेली आहे. पर्वकाळाची स्तुती म्हणून करतोय असं नाही महाराज, अनेकांनी प्रवृत्त व्हावं. माळेनं अनेकांचे संसार सुधारलेले आहेत महाराज. आजही लोक दाखला देतात माळ घातली म्हणून मी आज दिसतोय असं म्हणणारे लोक आहेत महाराज. म्हणून माळ किती व्यसनाधीन लोक होऊन महाराज घरात किती लोकांना माता भगिनीने आमच्या त्रास करतात. एवढं करून महाराज सकाळी शुद्धीवर आली की मग कळते काल रात्री मी किती नुकसान केलं इथे. त्याच्यापेक्षा माळ गळ्यात संसार उभा करणारी माळ आहे. आणि माळ म्हणजे साक्षात महाराज पांडुरंग परमात्म्याचं दर्शन देणारे आहे. एवढं सामर्थ्य माळेमध्ये आहे. म्हणून कमालानी कबीरानी किती निर्गुणवादी लोक, पण त्याने देखील पंढरीची वारी करावी एवढं माळेचं भाग्य आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात वारकरी हो बाबा, वारकरी होऊन पंढरीला जा. पंढरी अशी पहा की ते आध्यात्मिक दृष्टीनं पहा. तिथलं तृण पाषाण हे वैकुंठा समान आहे. पंढरीला तू सामान्य समजू नको. तिथं पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. निदान देवळाची पाठ बघितली. मोक्ष तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. तिथं चंद्रभागा डोळा बघितला तर सगळ्या पृथ्वी तलावरली तीर्थ बघितल्यासारखं होईल. तिथल्या पुंडलिकाचं दर्शन घेतलं तर सगळ्या संतांची भेट घेतल्यासारखं होईल. म्हणून कुठल्या हिमालयात संताकडे जायची गरज नाही. ज्याने पुंडलिकरायाचं कळस शिखर पाहिला तो जीवनमुक्त झाला महाराज. म्हणून या तिहींचं ज्याने दर्शन घेतलं त्याला परत जन्म मरणाच्या परंपरेत सापडता येणार नाही. हे ज्ञानोबारायांचं वचन आहे. हे सूर्यचंद्र असे तोपर्यंत सत्य असेल महाराज. असं अबाधित आम्हाला संतांनी सांगितलेल्या पंढरीचा महिमान आम्हाला कळावं. आमच्या भाग्यानं आमच्या अंतःकरणात ते बांधावं आणि अखंड आयुष्य असं एकनिष्ठेनं आमच्याकडून सेवा व्हावी अशी मागणी या सेवेच्या माध्यमातून करून सेवेला विराम देतो. तुकाराम काय करावे साधन करावी साधन काय करावी साधन
म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळावगेशेने झालेली शिवाही. तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेने जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. माळ धारण होणं हे भाग्याचं आहे. त्या भावनेच्या भरामध्ये 5-10 मिनटं वाढ झाली. तुम्हा सर्वांची क्षमा मागून झालेली सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.